आमच्या वाटेला आलेले आहेत। सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबा यांचा आहे। तुकोबा या अभंगाच्या माध्यमातून गोकुळवासी लोकांची एक विलक्षण असणारी अवस्था वर्णन करून सांगतात। काय सांगतात महाराज? भगवान श्रीकृष्ण परमात्मा गोकुळामध्ये प्रत्यक्ष प्रगट झाला। भगवंताचं दर्शन, भगवंताचा साक्षात्कार सर्वांना झाला। त्याचं सानिध्य सर्वांना प्राप्त झालं। त्या सानिध्यानं सर्वजण एवढे सुखी झाले महाराज की बाकीचं सगळं जगच विसरून गेले। त्यांना भूक राहिली नाही, तहान राहिली नाही, बाहेरच्या कोणत्या गोष्टीची आठवण राहिली नाही। फक्त कृष्ण चित्तामध्ये साठवला गेला। अशी दिव्य अवस्था या गोकुळवासी लोकांची झाली। महाराज म्हणतात, कृष्णाचे या सुखे भूक नाही, तहान सदा समाधान सकळांचे। कृष्णाचं सुख झालं, त्यांना भूकही राहिली नाही, तहानही राहिली नाही, सदैव समाधान झालं। कोणाकोणाचं? सकळांचं, सर्वांचं कायमस्वरूपीचं समाधान प्राप्त झालं, सगळ्यांना प्राप्त झालं। कशामुळे झालं? कृष्णाचं सुख मिळालं म्हणून झालं। गोकुळामध्ये व्रजभूमीत राहिला। हे 11 वर्ष त्यांनी कधी निघून गेले हे त्या लोकांना कळालंच नाही महाराज। हे कळलेची नाही, झाले किती दिस बाहेरील वास विसरली। कळालंच नाही। भगवंताचं चिंतन करू लागले, हृदयात भगवंताला साठवलं आणि आतच परमात्म्याचं दर्शन होतंय, परमात्म्याचं सुख जर प्राप्त झालंय तर बाहेरच्या कोण्या गोष्टीचा त्यांनी महाराज भानच राहिलं नाही। बाहेरील वास, वास म्हणजे इच्छा, वासना, अपेक्षा, आशा, आकांक्षा, या सगळ्या गोष्टीचं काही भानच राहिलं नाही। बाहेरील वास विसरली, डायरेक्ट विसरच पडला। महत्वाचा मुद्दा आहे महाराज। जगाशी काही कामच राहिलं नाही। काही मिळवायचंय, काही त्यांनी विशेष त्यांनी जीवनामध्ये काही संसारातलं काही करायचंय, काहीच नाही राहिलं। विसरू कामाचा तुका म्हणे झाला। सगळ्या प्रकारचा कामच त्यांनी विसरून गेला। उद्वेग राहिला जावे यावे, आता काही कामच जर शिल्लक राहिलं नाही तर मग परत जन्माला यायचं, मरायचं हे तरी काय शिल्लक राहील का महाराज? आपण जन्माला येतो, मरतो, का जन्माला येतो? आपण काहीतरी वासना शिल्लक ठेवतो। वासनेचा संग होय अंतकाळे, तरी तपोबळी जन्म धरी। तुम्ही ऐकतात ना सर्वजण, लक्ष बरोबर ऐका। याच्यात थोडं अडकलं, त्याच्यात थोडं अडकलं, हा अडकाव झाला की परत जन्माला यावं लागतं। बरं, जन्माला येऊन काय माणसाचा जन्म मिळतो, परत त्यांनी त्याच परिवारात मिळतो, मग ते त्यांच्याकरिता जीवन जगतात असं काय नसतं। कदाचित त्या घरात प्रपंचात जर जीव अडकला असला तर कुत्रा सुद्धा व्हावा लागतं, त्याच दारातला कुत्रा। कधीतरी घरातला मालक होता आणि तो आता झाला कुत्रा, दारातला कुत्रा। वासना अडकली ना घरामध्ये म्हणून परत जन्म मिळाला वासनेमुळे। पण आता माणूस कोणी इतकं पुण्य केलं नव्हतं, मग काय झालं? परत कुत्रा होऊन यावं लागलं। म्हणजे त्यांनी जाण्या येण्याकरिता कारण शिल्लक राहिलं ना। घरात जीव अडकला, परत यावं लागलं। बायकोत जीव अडकला, परत यावं लागलं। मुलात जीव अडकला, परत यावं लागलं। इथं कृष्णाचं चिंतन व्हायला लागलं, एवढं कृष्णाचं सुख प्राप्त झालं, काय सांगावं? जगातलं काही शिल्लकच राहिलं नाही, कोणाकडून काही मिळवायचंच राहिलं नाही महाराज। विसरू कामाचा तुका म्हणे झाला, कामाचाच विसर झाला, काही अपेक्षा शिल्लक राहिली नाही। त्याचा परिणाम काय झाला असेल? उद्वेग राहिला जावे यावे, म्हणून जाण्या येण्याचा जो उद्वेग आहे ना तो त्यांनी राहूनच गेला। म्हणजे जन्माला यायचं परत काही काम शिल्लक राहिलं नाही। ही परमार्थातली उच्च कोटीची अवस्था आहे महाराज। अशी अवस्था आपल्या सगळ्यांना प्राप्त झाली पाहिजे। ही जर प्राप्त होत नसेल तर मग एवढा परमार्थ करून काय उपयोग होत नाही। तुका म्हणे ऐसे झाली वाचवणी, करणे तो शिन वाटत असेल। म्हणून जर अशी अवस्था तयार झाली नाही तर जेवढं त्यांनी परमार्थातलं साधन आपण करतो तो म्हणजे फक्त शिनच करून घेतो। जा पंढरपूरला ये घरी, ऊन लागतंय, वारा लागतो, पाऊस लागतो, भूक लागते, खायला वेळेला भेटत नाही, फार कष्ट असतात। घरदार सोडून त्यांनी प्रपंचाच्या नादी लागायचं, पण अपेक्षा मात्र संसारातल्या अडकून पडल्या की मग एवढा परमार्थ केला त्याचा काही उपयोग होत नाही। मग जास्त परमार्थ करायचा तर थोडा करावा, पण प्रॅक्टिकलात येऊन त्यांनी आपल्या अंतर्गतातल्या आशा अपेक्षा काढून टाकाव्यात आणि भगवंताच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करावा। भगवंताचं सुख प्राप्त होईल आणि त्याचं सुख प्राप्त झालं की जाण्या येण्याचा त्रास त्यांनी संपून जाईल, परत जन्माला यायचं काम पडणार नाही, या वेदना त्यांनी सहन करायचं काम पडणार नाही। मग गोकुळवासी लोकांचा त्यांनी तो उद्वेगच राहून गेला। उद्वेग राहिला जावे यावे, कशामुळे झालं असेल? कृष्णाचे या सुखे, कृष्णाचं सुख प्राप्त झालं म्हणून उद्वेग राहिला जावे यावे। कृष्णाच्या सुखानंच हे होऊ शकतं, दुसरं कशानंच होऊ शकत नाही। म्हणून भगवंताचं प्रेम, भगवंताचं सुख सर्व गोकुळवासी लोकांना मिळालं आणि त्यांची ही दिव्य अवस्था त्यांनी प्रत्यक्ष पाहायला मिळाली। त्या अवस्थेचं वर्णन जगद्गुरु तुकोबा या अभंगाच्या माध्यमातून करतायत। असा अभंगाचा सरळ अर्थ पाहण्याचा आपण प्रयत्न केला।
विठोबा रखुमाई 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 हरे कृष्णाचे सुखे भूक नाही तहान सदा समाधान सकळांचे कळलेच नाही झाले किती दिस बाहेरील वास विसरली. प्रस्तुत अतिशय श्रद्धेनं भावनेनं प्रेमानं भगवती सती मातेची सेवा म्हणून आपण सर्व ग्रामस्थ हा सुंदर असणारा सप्ताह त्यांनी आयोजित करतात. या माध्यमातून सर्वांनाच विलक्षण असणारं प्रेम सुख प्राप्त होतं, भक्तीचं सुख प्राप्त होतं. तल्लीन होऊन जातात, सर्वजण श्रद्धेनं श्रवण करतात. खरं तर मनुष्य जन्माला आल्यानंतर हे करणंच योग्य आहे. याच्या वाचून बाकीचं जर काही करत असतील ना लोक तर ते फसलेले आहेत. ते जर संसारातही पहा यशस्वी होऊ शकत नाहीत आणि परमार्थाचं त्यांना मागमूत सुद्धा नाही. म्हणजे जन्माला आल्याची सफलता आणि जन्माला आल्याचं सार्थक त्यांना कधी पाहायलाच भेटणार नाही. खरं संसार करण्याकरिता निघाले, संसार हा त्याने कोणाचाच पूर्णत्वाला गेला नाही. रावणासारख्याचा संसार पूर्ण झाला नाही, आपल्यासारख्याची काय कुठेतरी आम्ही खसखस. रावणाचं एवढं मोठं होतं महाराज साम्राज्य, त्याने 2-3 प्रतिज्ञाच केल्या होत्या. तो मला समुद्राचं पाणी खारायनं गोड करून दाखवेल, सोन्यानं सोन्याला सुगंध आणीन मला. आता हे किडकं नारड्यात नाही गेले म्हणजे बरं झालं. आणि स्वर्गाला जायला शिडी लावीन मला, म्हणून त्याने एवढ्या मोठ्या प्रतिज्ञा केल्या होत्या. कोणा खालच्या लोकांचं कशाला सांगावं महाराज, डायरेक्ट रावणाचं सांगितलं म्हणजे बाकीचे कडे त्याच्या हत्ती के पाव मी सबके पाव. रावण एवढं ऐश्वर्य कोणाकडे होतं, त्याचं नगरच सोन्याचं होतं. आपल्याकडे 10-5 तोळे असले की फुगीरपणा पोटात येतो आणि उगाच त्यांनी असं वाटतं मी म्हणजे फार काहीतरीच आहे. रावणासारख्याची एवढी संपदा होती, त्याचं काही शिल्लक राहण्यास सांगा ते कवडे गेली नाही, अशी त्याची अवस्था होती. मग याच्यावरून काय शिकायचं, याच्यातून शिकण्यासारखं एवढंच आहे, कितीही नेटानं प्रपंच केला आणि संसार केला तर या संसारातली कवडी सुद्धा बरोबर नेता येत नाही. बरं गेल्यानंतर तर नेता येत नाही, इथं असल्यानंतर सुद्धा उपभोगता येत नाही. संसारामध्ये फारच सुख आहे असा विचार जर करत असाल तर सांगत नाहीत लोक महाराज, फार धुसफूस असते. पण ही सांगायची नसते लोकांच्या समोर. जर घरात झालेली धुसफूस म्हाताऱ्याने लोकांच्या समोर सांगितली तर लोक काय म्हणतील, महाराज माझी सून धुसफूस करते, माझा मुलगा धुसफूस करतो असं जर सांगायला सुरुवात केली तर आपल्याच लेका सुनाचा त्यांनी सगळ्या लोकांमध्ये अपमान करून कशा लोकच घोटाळा घालायचं म्हणून झाकली मोठ 1.25 लाखाची भामटे सांगत नाहीत कोणाला. पण घरामध्ये त्यांनी धुसफूस असतेच म्हणजे संसारात असताना सुख नाही आणि मेल्यावरही घेऊन जाता येत नाही. मग सुखाची कल्पना जर मनात करायची असेल तर ते सुख त्यांनी इथं मिळणारच नाही, या बाजारात मिळत नाही सुख. ते जर मिळवायचं असेल तर कोणाच्या संगतीत, फक्त कृष्णाच्या संगतीत मिळू शकतं, दुसरं कुठंच नाही मिळू शकत. मग त्याचं सुख घेतलं पाहिजे आणि ते त्यांनी मला तोच देऊ शकतो, जगात दुसरा कोणी देऊ शकत नाही. म्हणून त्याच्या सुखाकरिता लढायचं झालं पाहिजे. ते सर्वोच्च असणारं सुख आहे. त्या सुखाचे त्यांनी अनेक प्रकार करता येतील, सुख लोकांच्या समोर मांडून सांगता येतील. लोकांना विषयामध्ये सुख वाटतं, विषयात सुख नसतं महाराज.
पण तरी सुखाची कल्पना त्यांनी विषयामध्ये केली जाते. विषयात कधीच सुख नाही. पत्नी मुलं त्यांनी सुखी वाटतात, त्यांच्यामधून सुख प्राप्त झाल्यासारखं वाटतं, पण तसं नाही ते. पत्नी प्राप्त करून घेण्याकरिता, बायको करण्याकरिता अंतःकरणाची वृत्ती ललायत झालेली असते आणि ती चंचल झालेली वृत्ती ज्या वेळेला पत्नी प्राप्त होते त्यावेळेला स्थिर होते. मुलगा मिळावा, मुलगा व्हावा याच्याकरिता चित्ताची वृत्ती धावपळ करत असते. तो मुलगा झाला रे झाला की ती वृत्ती स्थिर होते. अंतःकरणाची वृत्ती हे शुद्ध सत्वगुणाचं कार्य आहे. हे तुम्ही ऐकताना पण सगळेजण, नाही तुम्ही आपली बडबड करायची आणि तुमचा चालायचा दणका एकमेकावर गप्पा मारायचा. लक्षपूर्वक ऐका. तिकडे कोणतरी अरुण महाराज विठोबा ते पोरं इकडे बोलव वरती, इकडे बोलव पोरं. अरुण इकडे आणते पोरांना. वरती बसव. इथे इथं समोर येऊन बसा. अरे अरे घालू नका. काय झालं, यांची चेहरे दिसत नाही. तिकडं लाईट पाहिजे म्हणजे कोण ऐकते तर तरी कळतं, नाही तर असं आहे. दोन माणसांनी चार पोरं सांभाळा म्हणजे ते वळवळ करणार नाही. लक्ष ठेवायचं. अंतःकरणाची वृत्ती ही शुद्ध सत्वगुणाचं कार्य असते आणि त्या शुद्ध सत्वगुणाचं कार्य असल्या कारणानं त्याच्यात आत्मानंदाचं भान होत असतं. सुख आनंद आपल्या आत्म्याजवळ आहे. आपला आत्माच सुखरूप आहे. आपल्या जवळच आपलं सुख आहे. तुझे आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलासी असं आपण म्हणतो की नाही, पण आपल्या जवळच आहे. तैसा हृदयामध्ये मी रामू असता सकळ सुखाचा आरामू का भ्रांता शिकामू विषयावरी सर्व सुखाचा आराम हृदयात परमात्मा आहे. पण आपल्या जवळच आहे. फक्त तो आपल्याला कधी कळतो ज्यावेळी आपली धावपळ करणारी वृत्ती स्थिर होते. त्या वृत्तीला हे मिळवायचं ते मिळवायचं ते मिळवायचं, ही अपेक्षा ती अपेक्षा. ज्या दिवशी वृत्तीला कोणत्याच प्रकारची अपेक्षा शिल्लक राहणार नाही आणि वृत्तीची धावपळ त्यांनी थांबून वृत्ती स्थिर होईल, त्या दिवशी आपल्याच वृत्तीमध्ये आपल्याच आनंदाचं भान होईल. मग त्यावेळेला त्यांनी महाराज आत्मानंदाचं भान झालं की माणसाला वाटतं विषयातून आनंद झाला. विषयातून आनंद होत नाही, आत्म्याचाच आनंद असतो. मग तो सत्संगतीत जातो. संतांच्या माध्यमातून त्याला कळतं की आत्माचं सुखरूप आहे. तो आत्मा कसा आहे म्हणे, त्याचा नाश होत नाही. नैनन छिंदन ते शस्त्रानी नैनंद हती पावका न चैनन क्लेदी अंत्यापन शोषयती मारुता. असं आत्म्याचं स्वरूप आहे हे त्याला कळतं. मग तो आत्मसुख घ्यायला लागतो. आत्मसुखाची गोडी प्राप्त झाली रे झाली की विषयाचं सुख त्यांनी नगण्य वाटायला लागतं. आत्मसुखाच्या गोडीया विटे जोका सकळ विषय. आत्मसुखाची गोडी लागली की विषयाचं सुख नगण्य वाटतं. पण आत्मसुखामध्ये रममान होतो, तल्लीन होतो. आत्मसुख म्हणजे काय रे, मी आत्मा आहे. आत्मा का म्हणा, तो परमात्माच आहे. पण त्याला आत्मा का म्हणायचं, त्याचं कारण असं आहे तो शरीरापुरता मर्यादित आपल्याला वाटतो म्हणून परिच्छिन्न झाला. तुम्ही ऐकता ना सगळे, तुम्हाला वाटेल कृष्णाचं सांगायचं तर आत्म्याचं सांगायला लागलं. अरे तो आत्माच कृष्ण आहे. त्याच्यापर्यंत आतमध्ये गेलं पाहिजे, अंतर्मुख झालं पाहिजे. त्याच्याकरिता सत्संग झालं पाहिजे, श्रीगुरूंची कृपा झाली पाहिजे, त्यांचा अनुग्रह झाला पाहिजे आणि मग आत्मा कळेल. मग तो आत्माच कृष्ण ही भावना अंतःकरणात प्रगट होईल. बघा आपलं वरचीवर परमार्थ त्यांनी करत असाल तर तिथपर्यंत जाताच यायचं नाही महाराज. म्हणून त्यांनी अंतर्मुख होऊन परमार्थ केला पाहिजे. आत्माच सुखरूप आहे, पण देहापुरता त्यांनी मर्यादित वाटल्या कारणानं परिच्छिन्नत्व वाटतं म्हणून त्याला आत्मा असं नाव प्राप्त झालं. संत महापुरुष भेटतात आणि ते सांगतात, वेड्या अरे तू आत्मा आहेस आणि तूच ब्रह्मरूप आहेस. ज्ञान होतं म्हणजे काय, संत येतात आणि सांगतात ते ब्रह्म तू आहेस. बस असं त्याला कळालं रे, कळालं. अहम ब्रह्मास्मी वृत्ती तयार होते, मी ब्रह्म आहे. मग ते आत्मसुख जे प्राप्त होतं त्याच्यापेक्षा श्रेष्ठ सुखात पदार्पण करतो, त्याचं नाव आहे ब्रह्मसुख. सगळ्या संत महापुरुषांना ब्रह्मसुखाची प्राप्ती झाली. ब्रह्मरस घे काढा तेने पिढा वारेल, पथ्यनाम विठोबाचे अनेक वाचे नसेवी. ब्रह्मरसाचं सेवन
हे ब्रह्मरस त्यांनी सेवन करतो. फार दिव्य असणारं सुख आहे. ब्रह्म म्हणजे भूमा. श्रुती वर्णन करून सांगते, यो वै भूमा तत्सुखम नाल्पे सुखम असते. म्हणून ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी सुख आहे. मग ते सुख आपण अनुभवलं पाहिजे. फार महत्व. संतांनी अनुभवलं. त्या ब्रह्मसुखाच्या ठिकाणी तल्लीन झाले महाराज. आमचे स्वामीजी भेटले आणि सुरुवातीला ज्यावेळेस त्यांच्याकडून दीक्षा प्राप्त झाली आणि दीक्षा दिल्यानंतर त्यांनी एकाच वाक्यात सांगितलं, जा हे जे स्वस्वरूपाचं सुख आहे ना, हे उत्तरोत्तर असंच वाढत राहील, तू त्याच्यात तल्लीन होऊन जाशील. असे श्रीगुरूंचे वाक्य सुद्धा आपल्याला प्राप्त झाले पाहिजेत महाराज. ही त्यांची कृपा आहे. मग ते त्यांनी सुख ते प्राप्त होणं वेगळं आणि ते सुख भोगणं वेगळं. प्राप्त होणं वेगळं आणि भोगणं वेगळं. सोनं सोनं हा शब्द ऐकला की नाही सगळ्यांनी? आता ते लाखावर गेलंय बघा सोनं, आहे की नाही? ते सोनं प्राप्त करून घेतलं पाहिजे का सोनं धारण केलं पाहिजे? तुमचं काय म्हणणं आहे? एक मावशी त्यांनी नवऱ्याला हट्ट धरून बसली. ते म्हणले, सगळ्या लोकांकडे एवढं सोनं ना नाही, तुम्ही मला कधीच सोनं केलं नाही. म्हणली, मला त्यांनी 1 तोळाभर सोनं तुम्ही घेऊन या. आता भोळाच होता बिचारा, कामधाम करत होता, कष्ट करत होता, 4-2 रुपये जमवले होती, गेला सोनाराकडे. मला माझी बायको म्हणली सोनं पाहिजे. अरे पण तुला सोन्याचं नेमकं काय पाहिजे? तो म्हणला, मला तिने तसलं काय सांगितलं नाही. ती म्हणली सोनं पाहिजे. आता सोनं पाहिजे म्हणजे सोनार काय करेल? हा जर सांगच ना काय करायचं तुला, कानातलं करायचं का नाकातलं करायचं का चपला हार करायचा, काय माहिती. आता तू जर म्हणानच काय, मग सोनं पाहिजे, दिलं. 1 तोळा सोनं पाहिजे, दिली. 1 तोळ्या सोन्याची काम. आता काम कशाची? 1 तोळा म्हणजे फार एवढं घेतलं, दिलं त्याच्या हातात, घरी गेला. तो सोन्याचा तुकडा त्यांनी काम घेऊन गेला, बायकोच्या हातात दिलं ते सोनं आणि दिल्यानंतर हे मग तू म्हणली सोनं घेऊन या. मी सोनं घेऊन आलो. तिनं आपलं ते घेतलं. ते म्हणले, अहो याचं काहीतरी करायला पाहिजे. तुम्हाला तू काय सांगितलं? सोनं घेऊन ये. मी सोनं आणलं. सोनं प्राप्त झालं की नाही? प्राप्त झालं. मी करगोटा घेतला आणि त्याच्यात बांधलं आणि गळ्यात घातलं महाराज. मी सोन्याचा तुकडा करगोट्यात बांधला आणि गळ्यात घातला आणि सगळ्या गावात गुरुगुरु हिंडून आली महाराज. कोणी विचारपूस सुद्धा केली नाही. कधी घेतलं, केवढ्याचं घेतलं, कळालंच नाही महाराज ते सोनं आहे म्हणून. तुकडा एवढा एवढा. नुसतं सोनं प्राप्त करून घेतलं, समाधान मिळालं नाही. अख्खं गाव हिंडून आली. बऱ्याच वेळेला ते तयार झाल्यावर लोकांना सांगावं लागतं, आम्ही तयार करून आणलं म्हणून. म्हातारीने नथ केली. बरेच जुने दृष्टांत आहेत महाराज. ती नथ केली, सारा गावात हिंडली. तिला वाटायचं लोकांनी मला विचारावं केवढ्याची केली आणि किती तोळ्याची. कोणी विचारलंच महाराज. फार दिवसभर फिरून फिरून दमली आणि कोणी विचारलं. दारापुढे कोप होती, संध्याकाळचा टाइम झाला होता. दिली पेटून कोप. खूपच पेटली. सारं गाव जमा झालं. सगळ्या बायका माणसं कोप युजवाय करता सगळे आले आणि त्या अग्नीच्या प्रकाशात त्यांनी अशा तिच्या नाकातली नथ चमकली आणि एक शेजारीने त्यांनी म्हणली, नथ भारी दिसते, कधी केली? तेवढ्या घाईत म्हणली तुला रोग उठला. म्हणली सकाळी विचारलं असतं तर कोप कशाला जाळली असती. म्हणजे विचारावं वाटतं की नाही महाराज? फार महत्वाचा विचार आहे. म्हणून विचारपूस करावं वाटतं. नुसती काम गळ्यात घातली, हिंडून आली गावात, कोणी विचारपूस केली नाही. मग नवऱ्याला सांगितलं, जा याचं काहीतरी अलंकार करून आणा. अतिशय सुंदर पेंडंट तयार केलं 1 तोळ्याचं आणि ते त्यांनी आणलं, मग गळ्यात घातलं. आता मात्र फार सुंदर दिसायला लागलं. सोनं प्राप्त केलं होतं, समाधान मिळालं नाही. सोन्याचा अलंकार केला, समाधान प्राप्त झालं. तसं ब्रह्मसुख प्राप्त करून घेतलं, समाधान मिळालं नाही. ब्रह्मसुख भोगावं लागलं, तेव्हा समाधान प्राप्त होईल. कसं भोगायचं? तेच ब्रह्म आहे, त्याला कृष्ण म्हणा. तेच ब्रह्म आहे, तो नारायण आहे. तेच ब्रह्म आहे, तो सगुण साकार होऊन पांडुरंगाच्या रूपात प्रत्यक्ष उभा आहे. त्या निर्गुण निराकार असणाऱ्या सच्चिदानंद घन असणाऱ्या ब्रह्मस्वरूपाला जर सगुण साकार करून तुमच्या समोर प्रत्यक्ष उभं कराल तर त्याला डोळ्याने पाहता येईल, त्याला कानानं ऐकता येईल, त्याच्याशी तोंडाने बोलता येईल, त्याला हाताने त्यांनी आलिंगन देता येईल, त्याच्या चरणावर कपाळ रगडता येईल. दिव्य असणारा आनंद प्राप्त होईल. आणि म्हणून त्यांनी महाराज त्या परमात्म्याला भोगता येऊ शकतं, ब्रह्मसुखाला भोगता येऊ शकतं. पण कोणत्या रूपाने भोगता येईल? त्या सगुण साकार रूपामध्ये भोगता येईल. म्हणून साधू संतांनी विचार केला की सुख भोगायचं आहे. मग विषयातलं सुख नाही, नगण्य समजून सोडून दिलं होतं. आत्मसुख नाही, त्याच्यापेक्षा श्रेष्ठ सापडलं होतं ब्रह्मसुख. आता ब्रह्मसुखापेक्षा श्रेष्ठ त्यांनी सापडलं, त्याचं नाव आहे भक्ती सुख. भगवंताला सगुण साकार करून त्याची भक्ती करायची. मी भक्त तो देव नको ब्रह्मचा आत्मस्तुती नको ब्रह्मचा मी भक्त तो देव
भक्त तू देवायसे करी नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देवायसे करी, मी भक्त असावं तू माझं देव असावं असं कर देवा. त्या भक्तीमध्ये विलक्षण असणारं सुख, विलक्षण आनंद त्यांनी प्राप्त होतो. मग त्याच्याकरिता अट्टहास केलं पाहिजे. हे त्या ब्रह्मसुखापेक्षा श्रेष्ठ असणारं सुख आहे, त्याला भक्ती सुख असं म्हणतात. काही नवीन भेटलं की माणूस जुन्याचा लगेच त्याग करून टाकतो, जुन्याची आठवण सुद्धा होत नाही मला. एक जण सायकलवर कामाला जात होता. सायकलवर आपला त्यानं कष्ट केले फार, सायकलवर जायचा, कंपनीत घरी यायचा, जन्म घातला सायकलवर जाता. सायकल फार प्रेमाची होती महाराज, फार प्रेमाची सायकल. पहिल्या 22च्या 24च्या सायकल, आता सायकली सुद्धा बघायला भेटायची नाही चालत. अशी सायकल त्यांनी होती त्याला कामावर जाण्याकरता. तिला असं सजवायचं महाराज, काय सांगायचं. तिची नळी पुसायची, त्याला झालर लावलेली होती, त्या हँडल आहे की नाही, त्या हँडलला पुढे एक दिवा लावलेला होता. ते चार्जिंग होण्याकरता त्याची वायर आणि त्यांची सगळी तयारी होती. त्याचा फपाटा उडू नये, चिखल उडू नये म्हणून मागून त्या काही लावतात ना त्या पाठीमागच्या बाजूने, ते सगळं लावलेलं होतं. बरं, त्याच्यानंतर हाऊस गाडीची होती, पण गाडी घ्यायची ऐपत नव्हती. मग ती सायकलच गाडी सारखी वाटली पाहिजे, मग त्याच्या स्पोक मध्ये पुठ्ठा घातला होता. आणि ती सायकल मारायचं भर असा आवाज यायचा, त्याला फार कौतुक लागायचं. मी सायकलीवर चाललोय पण गाडीवरच चालल्याचा आनंद वाटायचा, भर वाजायचं. त्या कालांतराने थोडे 4-2 रुपये मिळाले. ते 4-2 रुपये मिळाल्यानंतर त्याला असं वाटलं हे आता लुना घेण्यापुरती आहेत. म्हणजे लुना घेतली. लुना घेतल्यावर तिला काही जास्त पॅन्डल मारावं लागत नाही, आहे की नाही. चांगली असते, पेट्रोल टाकलं थोडंसं आपलं पहिल्या लुना त्यांनी सुरुवातीला पॅन्डल मारायचे मग चालू व्हायच्या. अशा जुन्या त्या लुना होत्या. आता काही बटनावर पण चालू होतात की नाही गाड्या, त्यानं गाडी घेतली आणि बटन त्यांनी चालू केलं की टूर वाजलं की चाललं महाराज. आता खरं सांगा, याला नुसतं बटन दाबल्यावर जर गाडी चालू होते तो ठिकाणावर जाऊ शकतो. सायकलची काही गरज आहे का? नाही. सायकल अशी खसपटात पडली की तिच्याकडे परत 4-4 महिने पाहिलं नाही महाराज. आधी काय किती प्रेमाची होती, तिला पुसून काढायचं, तिला झालर लावायची, तिला अमुकच करायचं. नवीन भेटल्यानंतर जुन्याची किंमत राहत नाही. नवीन प्राप्त झालं, ब्रह्मसुख प्राप्त झालं होतं, पण ब्रह्मसुखापेक्षा श्रेष्ठ प्राप्त झालं, त्याचं नाव आहे भक्तिसुख, कृष्णसुख. ते प्राप्त झालं म्हणून ब्रह्मसुख नगण्य वाटायला लागलं. नकोच म्हणले, नको ब्रह्मज्ञान, नलके हे मज तुझे ब्रह्मज्ञान. गोजरे सगुण रूप पुरे, तुझं गोजिर आणि सगुण असणार रूपच पुरे आहे, अशी अवस्था चित्ताची निर्माण झाली. म्हणून त्यांनी दिव्य असणारं सुख प्राप्त झालं, ते भक्ती सुख आहे. त्या भक्ती सुखाकरिता आकांत करता साधू पुरुष ते भेटत नाही. भक्ती प्रेम सुख नेनवे आणि का पंडित वाचका ज्ञानी असे, आत्मनिष्ठ जरी झाले जीवन मुक्त, तरी भक्ती सुख दुर्लभ. त्या भक्ती सुखाचा महिमा, भक्ती सुख ज्यांना प्राप्त झालं त्यांनाच कळू शकतो. संसारात शिंदी सगट बुडालेल्या लोकांना आणि त्या भक्ती सुखाचा आणि प्रेम सुखाचा महिमा कसा कळेल महाराज. त्याचा जन्म गेला त्याच्यात, ते गटारीत त्यांनी हिंडतात की नाही जानवर, त्याच्यात तोंड घालून ते एकदा घुसलं का त्याला फार चांगलं वाटतं. उन्हाळ्याच्या दिवसात त्याला गरम होतं की नाही, ते गटारात लोळतच महाराज डायरेक्ट. आता माणसं सुद्धा लोळायला लागले गटारीत. काय बरं वाटत असेल देव जाणे. लोक उचलून आणतात मग त्यांना, आणि ते गटारीत त्यांनी पडलेली. थोडा अपमान तरी वाटला पाहिजे जीवाला, थोडाफार तरी अपमान वाटावं ना. आपण माणूस झालेलो आहोत, मग मनुष्य झालेलो आहोत. रस्ता पुराणा लोकांना 30-30 फुटाचे रस्ते पुरत नाहीत. इकडून चाललं की तिकडून चालायचं लगेच ताबडतोब, अशी अवस्था. पण का? त्याला त्याच्यातच सुख वाटतंय, त्याला त्याच्यातच समाधान वाटतं. पण इथं जर त्यांनी महाराज मनुष्य जन्म प्राप्त होऊन गटारात पडायची बारी असेल तर नरकाशिवाय पर्याय नाही महाराज. हे जिवंतपणे पण नरकातच आहे आणि मेल्यावर सुद्धा नरकातच जावं लागेल. फार महत्वाची गोष्ट आहे. म्हणून त्यांनी विचार केला पाहिजे. पण त्याला त्याच्यात समाधान सुख वाटतं महाराज. ते जनावर गटारामध्ये लोळत राहतं, त्याला त्याच्यातच सुख आहे. तो म्हणतो इंद्र काय जिन्नस आहे, आपल्याला फार जास्त सुख प्राप्त झालं, इंद्राला डावलीत आहे ती, अशी त्याची अवस्था असते. पण त्याला काय माहिती त्याच्यापेक्षा काय विलक्षण असणारं सुख आहे म्हणून. ते त्याच्या संसारातलं त्यांनी सुख झालं. थोडंसं औषध पिलं की त्याला वाटतं बस मी म्हणजे राजाच आहे. ते राजाला विकत घ्यायला निघतंय महाराज. राजाचीच वरात आलती एकदा समोरून, आणि हे औषध पिऊन त्यांनी उन्हात आणत उभं होतं. कोण आहे ते, अशी त्याची सुरुवात होती महाराज. ते म्हणाले राजा असले 100 राजे विकत घेईन मला, धरा रे याला राजा मला धरा की लगेच कोडला. औषध उतरलं आणि मग राजवाड्यात आणला. म्हणलं चला भाव करायचा राजे. तुम्ही त्यांनी राजा विकत घेणार होते, तो म्हणला आता जी विकत घेणार होती ती गेली. तिची नशाच संपून गेली, आता काय करेल मग. असं आहे महाराज, माणूस कधी पण राजा होतं. संसाराच्या सुखाने राजे होऊ नका राजांनो. सुखी जर व्हायचं असेल तर कृष्णाच्या सुखाने सुखी व्हा. ते सुख अतिशय श्रेष्ठ असणार. संसारातलं सुख काय करेल महाराज.
नगण्य असणारं सुख आहे. हे सुरुवातीला फार चमकतं, फार बेगडासारखं त्यांनी दिसतं, पण नंतर फार त्रासदायक होतं महाराज. फार वेदना त्यांनी होतात, मग कोणासमोर सांगता पण येत नाहीत. म्हणून संसारातल्या सुखाला किंमत दिली नाही, अरे ब्रह्मसुखाला सुद्धा किंमत दिली नाही, भगवंताच्या प्रेम सुखाला किंमत दिली. ते कोणालाही मिळत नाही. नेनवे आणि का पंडित वाचिका ज्ञान कोणाला मिळतं? तुका म्हणे कृपा करील नारायण तरीच हे वर्म पडे ठाया. नारायणानं कृपा केल्यानंतरच ते वर्म त्यांनी प्राप्त होत असतं, दुसरं कोणाला मिळत नाही महाराज. म्हणून त्यांनी भगवंतानं कृपा करावी. काय कृपा करावी? मला त्याचं दर्शन व्हावं. हे बघा, भगवंताकडे सुख मागायची आवश्यकता नाही, भगवंताकडे प्रेम मागायची आवश्यकता नाही, भगवंताकडे समाधान मागायची आवश्यकता नाही. सुख मागू नका, प्रेम मागू नका, समाधान मागू नका, देव मागा. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? देव मागा. देव जर प्राप्त झाला ना की सुख त्याच्या मागे आपोआपच चालत येतं. देव जर प्राप्त झाला ना की प्रेम देण्याकरिता तो येणारच आहे. देव जर प्राप्त झाला तर समाधान स्वाभाविकपणे प्राप्त होणार आहे. बाकीचं काही गाबाळ मागू नका, देव मागा. देवाच्या प्राप्तीकरिता अट्टहास करा. फार महत्वाचा विचार मी सांगतोय महाराज. ज्याच्या अंतकरणात कशाचीच अपेक्षा नाही ना, जगामध्ये तो सम्राट आहे. त्याच्यासारखा सम्राट दुसरा कोणी नाही महाराज. म्हणून कशाचीच अपेक्षा ठेवायची नाही. जेवायला बसलं कालवणात जर मीठ कमी असलं ना, जर ते मीठ कालवणात टाकलं नाही जेवायच्या टायमाला, तर अख्खं जेवण बोगस झाल्यासारखं वाटतंय. म्हणजे त्याचं मिठा वाचून आडलं. ज्याचं मिठा वाचून आडतं तो सम्राट कसा होईल महाराज? सम्राट त्याला म्हणायचं ज्याचं कशा वाचूनच आडत नाही. महत्वाची गोष्ट आहे. आता ज्याला कळलं त्याला कळलं, नाही कळलं त्याला बाबा काय करतो. तुम्ही समजून घेणारे असाल तर तुमच्या लक्षात येईल तुमचं कशा कशा वाचून आडतंय. ते मी फक्त मिठाचं उदाहरण सांगितलं. तुमचं कशावर आडतंय बघा. आडलंच नाही पाहिजे. ज्याचं कशा वाचूनच आडत नाही तो सम्राट आहे महाराज. ही महत्वाची गोष्ट सांगतो. तसं आपल्या जीवनात कशा वाचूनच आडू नये. बायको वाचून आडू नये, मुलां वाचून आडू नये, प्रपंच वाचून आडू नये, कशा वाचूनच आडू नये. अशी स्थिती ज्या दिवशी जीवनात निर्माण होईल ना, त्या दिवशी देव दास होऊन तुमच्या समोर उभा राहील. चित्ती नाही आस त्याचा पांडुरंग दास. देव त्यांनी दास होतो ज्याच्या चित्तात आस नाही, कशाचीच अपेक्षा नाही. अशी स्थिती निर्माण झाली पाहिजे. म्हणून ही कधी प्राप्त होईल? देव प्राप्त झाल्याने प्राप्त होईल. मग अपेक्षा जर करायची असली तर संसारातल्या कशाची नाही, देवाची अपेक्षा करा. ऋषीमुनी, तपस्वी, साधू संत त्यांना ही गोष्ट कळाली. तपश्चर्या केली, जन्मची जन्म, युगान युग, कल्पची कल्प तपश्चर्या केली. देव प्रसन्न झालं. काय पाहिजे? ते म्हणले देवा काहीच नाही मागायचं, मागण्यासारखं काही राहिलंच नाही. मग तू पाहिजे, तू पाहिजे, तुझी संगती पाहिजे, तू आलं पाहिजे. पुढं पुढं सरकार. तू हेडून हेडून कधी सांगशील? मला सांग ना, मी माईक मध्ये सांगतो. पुढं सरकारी सगळेजण विठोबा रखुमाई, 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 देव पाहिजे. खर तर आपल्या जीवनामध्ये एवढाच अट्टहास पाहिजे, देव पाहिजे. काही समजू नाही समजू, मोक्ष कळाला नाही कळाला, पुण्य पाप कशाला म्हणतात नाही कळालं, धर्म अधर्म कशाला म्हणतात नाही कळालं, जगामध्ये देव आहे. तुम्ही ऐकताना सर्वजण मी 7 सूत्र सांगतोय तुमच्या समोर. 7 सूत्र आहेत, कान उंच करून ऐका. ज्याला देव पाहिजे ना त्याने हे सूत्र जीवनामध्ये उतरवले पाहिजेत. नंबर 1, जगामध्ये देव आहे त्याचा आत्मविश्वास असला पाहिजे. देव आहे. नाही तर बऱ्याच लोकांना विश्वासच नसतो देव असतो. 50-50 वर्षाच्या माळा घातल्या आणि कोरोना आला, काढून टाकल्यावर लोकांनी खुशाल. जर देव आहे असा आत्मविश्वास पोटात असता तर माळा कशाला काढल्या असत्या?
काढल्या म्हणजे देवावर विश्वास नाही. फार महत्वाचा मुद्दा. देव आहे ना. 2 नंबर मुद्दा, हा, देव भेटत असतो. देव भेटत असतो. विश्वास ठेवा, देव भेटत असतो. प्रल्हादाला भेटला, ध्रुवाला भेटला, भीष्माचार्यांना भेटायला गेला, उद्धवजींना भेटला, अक्रूरजींना भेटला, सगळ्या संत महापुरुषांची काय, ज्ञानोबरांना भेटला, तुकोबरांना भेटला, गोरोबा काकांना भेटला, सावता महाराजांना भेटला, सेना महाराजांना भेटला, सगळ्या संतांना देव भेटला. खोटं सांगतोय का कीर्तनात? मी खोटं बोलत नाही. तुमचा विश्वास बसत नसेल तर मग तुम्ही हरिभक्तीपर्यंत कशाला? सरळ सरळ गोष्ट. तुमचा विश्वासच बसत नसला मग तुमच्या कपाळाचे गंधन, गळ्यातल्या माळान काय कामाच्या? त्या नुसते दाखवायला फक्त मला पान फुलवा, काय कामाचं आहे? ती नुसती माळ घातली आणि विश्वासच देवावर नाही. देवावर विश्वास ठेवा. देव आहे, फक्त आहे असं नाही, भेटत असतो. नंबर 2 दुसरा मुद्दा आहे. कारण का, कस काय भेटत असतो? एवढ्यांना भेटला ना, ज्ञानोबरांना भेटला ना. देव आहे, देव आहे, हृदय मंदिरी शोधून पाहि. बघ ना, आहे ना देव, भेटत आहे असतो, सर्वांना भेटला. तिसरा मुद्दा, मला पण भेटणार आहे, मला पण भेटू शकतो. ही दृढ त्यांनी आत्मविश्वासाची भूमिका आहे महाराज. मला पण देव भेटू शकतो कारण मी मनुष्य आहे ना. अरे वानराच्या रूपात हनुमंत आहेत, त्यांना भेटला. तो गजेंद्र हत्ती होता, त्याला भेटला. जामवंत महाराज अस्वल होते, त्यांना भेटला. जटायू काका गीध जातीत जन्माला आले होते, त्यांना भेटला. अरे किती उदाहरणं सांगू. हा त्यांनी प्राणी मात्रांवर कृपा करण्याकरिता प्रत्यक्ष प्रगट होतो. जर प्राण्यांना भेटू शकतो तर मला का नाही भेटू शकत? इथं बसलेल्या सगळ्या लोकांनी ऐका, देव आहे, देव भेटत असतो, मला पण भेटू शकतो. त्याच्या पुढचा मुद्दा आहे, आता मला देवाला भेटायची इच्छा निर्माण झालेली आहे. बायको करायची कशी इच्छा होते, मुलगा व्हावा अशी कधी इच्छा होते, बंगला बांधावा अशी इच्छा होते, चांगलं पॅकेज मिळावं, नोकरी मिळावं अशी इच्छा असते. अशा इच्छा सगळ्या प्रपंचाच्या पोटात तयार होतात. तशी देवाच्या प्राप्तीची सुद्धा इच्छा झाली पाहिजे ना. पांडुरंग मला भेटला पाहिजे अशी इच्छा व्हावी ना. जर देवाच्या भेटीची इच्छाच पोटात निर्माण झाली नाही, देव भेटल कसा हो महाराज? आधी इच्छा झाली पाहिजे. इच्छा, मग फक्त इच्छा करून जमत नाही. मला देव भेटला पाहिजे, मी पंढरपूरला गेलो पाहिजे. तू घरातूनच म्हणतो, घर कोंबडे घरातच कुकू चिकू, घरातच बाग द्यायचा. अरे घर सोड ना. देव जर पाहिजे असला ना, घर सोडावं लागेल, गाडी धरावं लागेल, पंढरपूरला जावं लागेल, बारीला लागावं लागेल, मग त्याच्या पायावर डोकं ठेवून दर्शन होईल. पंढरपूरला जावं वाटतं, पंढरपूरला जावं वाटतं, घरात बसूनच सोड ना घर. थोडस प्रयत्न फार महत्वाचा मुद्दा आहे. आणि फक्त प्रयत्न करून देव भेटत नाही, आपल्या प्रयत्नावर अवलंबून नाही. अनुग्रह, संतांचा अनुग्रह व्हावा, देवाचा अनुग्रह व्हावा, आणि ते अनुग्रहानंतर होत असतो, त्याचं नाव आहे साक्षात्कार. मग परमात्मा प्रत्यक्ष भेटत असतो. किती मुद्दे झाले? हे अरुण जाऊन देते, बसतील तिकडे, तू माझ्याकडे बघ. किती मुद्दे झाले? 7. तुझ्याकरताच कीर्तन सांगतोय. देव आहे, देव भेटत असतो. मला पण भेटू शकतो. मला देवाच्या भेटीची इच्छा आहे, मी देवाच्या भेटीकरिता प्रयत्न करतो. देवानं माझ्यावर अनुग्रह केला आणि मला देवाचा साक्षात्कार झाला. किती झाले? 7 मुद्दे झाले. हे 7 मुद्दे जीवनात आपले आले की देव भेटत असतो महाराज. लक्षात ठेवा. म्हणून आत्मविश्वास अंतःकरणात तयार करा आणि भगवंताच्या भेटीकरिता प्रवास करा. ऋषीमुनीने हेच केलं महाराज. देव भेटणार आहे, मला भेटणार आहे, तपश्चर्या केली. आणि खरोखर परमात्माला विचारलं काय पाहिजे? म्हणजे तू पाहिजे, तुझी संगती पाहिजे, तू भेटला पाहिजे, तुझ्याशी बोलता आलं पाहिजे. मनसोक्तपणे तुझ्याशी बोलायचं रे देवा. जगाशी काय बोलू? या जगाचे फार रंग आहेत. त्या जगाच्या रंगांमध्ये काय रंगून जाऊ? हे जगत के रंग क्या देखूं, तेरा दीदार काफी है. जगत के रंग क्या देखूं, जगाचे रंग काय बघू? जगातले लोक सरड्यासारखे आहेत, कधी रंग बदलतील सांगता यायचं नाही महाराज. हे रंगीबेरंगी लोक आहेत, त्यांच्या नादी लागल्याने त्यांनी आपलं जीवन खराब होऊन जाईल. यांचा सगळ्यात आधी संबंध तोडला पाहिजे जर देव पाहिजे असेल तर. पण भगवंताचं चिंतन अखंड घडावं. जगत के रंग क्या देखू, तेरा दीदार काफी है, अशी भावना अंतःकरणात निर्माण करावी. भगवंताच्या भजनाला लागावं, त्याचा परिणाम देव येईल महाराज. देवा तू पाहिजे. देव म्हणला ठीक आहे, मग मी पाहिजे ना, मला पण असेच लोक पाहिजे. कसे? ज्यांना जगातलं काहीच नको, फक्त मी पाहिजे. मी त्यांच्या करताच आहे. देव कधी प्रगट होतो? ज्या दिवशी भक्ताच्या अंतर्गत जगातलं काहीच नको असेल त्या दिवशी देव प्रगट होतो महाराज. लोक भामटे साऱ्या दुनियाचे. ते देवाची भजन करतात, भक्ती करतात. कशा करता? देवाकडून काहीतरी मागायचंय. देवा मला सुखात ठेव. लहान लहान लेकरं घेतले आणि पाया पडायला नेले नाही, म्हातारे नेतात महाराज देवाला. आणि नेलं की त्या देवाच्या पायावर असतं, त्याचं मुंडकं द्यावायचं आणि त्याला म्हणजे पाया पड आणि म्हण देवाला, देवा मला सुखात ठेव. त्याला म्हणता सुद्धा येत नाही, ते म्हणतं देवा मला सुपात ठेव.
ते सुखात सुद्धा म्हणत नाही. त्याला तेव्हापासून संस्कार आहेत. देवाकडून सुख मागायचं, फक्त मागायचं शिकवलं जातं. देवाकडून मागायचं. अरे देवाकडून काय मागता? देव मागा. देव जर प्राप्त झाला तर सगळं प्राप्त होईल. जेवढं मागितलं तेवढंच मिळेल जर देवाकडून मागितलं तर. फार महत्वाचा विचार आहे महाराज. परत प्रश्न विचारतो, माणसानं बाप मागावं का बापाची संपत्ती मागावी? काय मागावं? आता तुम्हाला म्हणावंच लागेल बाप मागावं. काय करतात तुम्ही तरी? बाप मागावं. अरे बाप मागितलं तर बापाची संपत्ती आपोआप मिळते महाराज. महत्वाचा विचार आहे. पण बापच मागत जाऊ, देव मागावा. त्याने देव मागितला. देव म्हणला तुमच्यासारखेच पाहिजे होते, ज्यांना काहीच नको. बाकीचे फार येतात, नारळ सौदे करतात. एवढं काम होऊ दे, 5 नारळ फोडीन, 5 सौदेच करतात डायरेक्ट. देवा एवढं आपलं काम होऊ दे, तुला 11 नारळाचं तोरण बांधे. त्या तोरणा वाचूनच बसला देव. महत्वाची गोष्ट आहे. किती सौदेबाजी नाही, मग काय एवढं माझं होऊ दे. म्हणजे देवावर प्रेम नाही, देवाकडून काहीतरी घ्यायचंय. म्हणजे देव झाला साधन आणि जे प्राप्त करून घ्यायचं ते झालं साध्य. अरे देवाला साध्य करा, देवाला साधन करून काय उपयोग आहे? पण तू पाहिजे. देवा अट्टहास केला, तो म्हणला बस येणार आहे. कुठं? द्वापारयुगात येईन म्हणला. द्वापारयुगाच्या शेवटी गोकुळामध्ये प्रगट होईल, तुम्ही तिथे या. सगळ्यांना कळालं देव येणार आहे. सगळे आले महाराज. कोणी गोपाळ झालं, गोपिका झालं, वृक्ष झालं, पक्षी झालं, वानर झालं, हरण झालं, कोणी माती झालं, कोणी पाणी झालं, कोणी डोंगर झालं, कोणी दगड झालं. अशा अनेक रूपांमध्ये सर्वजण येऊन थांबले. प्रत्येक जण देवाची वाट पाहत. प्रत्येकाला एकच त्यांनी आस लागली, देव आला पाहिजे. जेवढे गोपाळ झाले सगळेजण म्हणतात देव आला पाहिजे. जेवढे गोपिका झाले ते सगळे म्हणतात देव आला पाहिजे. जे गोमाता होऊन आले त्यांना प्रत्येकाला वाटतं देव आला पाहिजे, कृष्ण आला पाहिजे. महत्वाची गोष्ट आहे महाराज. त्या वृक्षांना वाटत होतं. देवाच्या दारात होते 2 अर्जुन वृक्ष होते. अर्जुन भाऊ असे 2 अर्जुन नावाचे वृक्ष होते. ते अर्जुन, झाडाचं नाव आहे अर्जुन. आणि ते जुळे होते महाराज. 2 जण, 2 एकाच जागेवर उभे होते. ते त्यांनी कुबेराचे मुलं होते. शापानं वृक्ष झाले होते, नलकुबर आणि मणिग्रीव. देवाची वाट पाहत होते, देव येणार आहे म्हणून. किती सांगू, अशा अनेक त्यांनी वाट पाहत होते. देवाची वाट, झाडं देवाची वाट पाहत होते. अरे पक्षी देवाची वाट पाहत होते, पक्षी देवाची वाट पाहत होते. असे सगळेजण त्यांनी देवाची वाट पाहण्याकरिता ललायत झाले होते. देव कधी येणार आहे? सगळ्यांच्या मनामध्ये कालबिल सुरू होती. आपल्याला अपॉइंटमेंट दिलेली आहे, देव त्यांनी येणार आहे. आणि आपल्याला त्यांनी यायला सांगितलं, या वेळेला यायला सांगितलं. द्वापारयुगाच्या शेवटी आपण त्यांनी ब्रजभूमीत आलेलो आहोत. अजून कसा येत नाही, अजून कसा येत नाही. जीवाची तळमळ त्यांनी व्हायला लागली. देव येत नाही म्हणून तळमळ आहे महाराज. ती तळमळ भगवंताला कळते. देव कधी भेटतो माहितीये? ज्या दिवशी जीवाची तळमळ होती त्याच दिवशी भेटतो महाराज. असं कसं भेटलं? आपल्या हे असं ऐकायला लागलं ना कीर्तनामधून, बुवा काय बोलायला लागला, ते जर आपल्या अंगावर ओढून घ्यायचं आणि आपल्या मनाला प्रश्न विचारायचा की खरंच देवाच्या भेटीची तळमळ आपल्याला होते का? आणि जर तळमळच होत नसली तर कशाला उगाच देवाला तरी नावं ठेवायचे? एवढ्या दिवसापासून त्यांनी गंध लावला, एवढ्या दिवसापासून माळ घातली, एवढ्या वाऱ्या केल्या ना अजून देव भेटला नाही. अरे हे केल्यानं देव भेटत नाही, त्याच्याकरिता तळमळ निर्माण झाल्याने देव भेटतो, हे लक्षात ठेवा. हे नाही करता आलं एखाद्याला. आणि त्याचा जीव जर देवाच्या भेटीकरिता तळमळला ना, तेवढ्याकरिताच प्रगट होतो महाराज. फार महत्वाची गोष्ट आहे. मग आपण बाहेरचं सगळं बाकीच करीत बसतो. आणि ते बाकीचं करून ते मुख्य जे करायचं ते लांबच राहून जातं. करण्याच्या नावे भलतेची घरी. घोडं घ्यायला गेला बाजारात. आता घोडं म्हणजे फार काही सोपं नसतं. घोडं घ्यायचं म्हणजे फार पैसे लागतात. ते घोडं घेण्याकरिता पैसे घेऊन गेलं बंडल बाजारामध्ये. आता घोड्याचा बाजार म्हणजे फार मोठा बाजार. आणि त्या बाजाराच्या तोंडाला त्यांनी दुकानं लावलेले. घोड्याचा शृंगार करण्याकरिता लागणारे जे साहित्य आहे की नाही, ते सगळं साहित्य गोळा करायचं. त्याचे ते बाजार लागले होते मोठेचे मोठे. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? तिथं घोड्याला त्यांनी बांधायच्या शिंगदोऱ्या सुद्धा होत्या. अरे घोड्याला कुठे शिंगदोऱ्या असतात का? हो म्हणता कशाला शिंगदोऱ्या? कोणाला ज्याला शिंग आहे त्याला शिंगदोरी. घोड्याला कुठे शिंगदोरी असते का? मग आता तुम्ही लक्षपूर्वक ऐका. घोड्याला त्यांनी महाराज सगळं साहित्य असलं पाहिजे. आता मला घोडा घ्यायचा, असा भारी घोडा घेईन, असा भारी दिसला पाहिजे, असा विचार करून त्यांनी घुसला. दुकानातच घुसला आधी. आता घोड्याकडे जायचं ना, आधी बाजार सुरू व्हायला टाइम होता थोडा. दुकानात घुसला. घोड्याकरता खोगीर घेतलं. घोड्याकरता त्या रिकीबी घेतल्या. पाय ठेवायला रिकीब असते ना, रिकीबी घेतल्या. घोड्याला सजवाय करता त्यांनी त्याचा लगाम घेतला महाराज. भारी क्वालिटीचा लगाम एकदम. त्याच्या तोंडात घालतात ना ते. त्याच्यानंतर त्यांनी त्याला बरंच अशा पद्धतीने खाऊ घालण्याकरिता काही साहित्य लागतं. तोबरा काय म्हणतात त्याला? तोबरा. ते तोबरा घेतला. मग फुटाणे घेतली, हरभरे घेतली खाऊ घालायला. हे सगळं साहित्य घेतलं. पण साहित्य घेता घेता घोड्याकरता आणलेले पैसे संपून गेले. तुम्ही साहित्य घेतलं नुसतं आणि ते पैसे संपून गेले. आता घोडा घेता येईल का? खरं सांगा बरं. तसा गंधही लावला.
माळ घातली, पंढरपूरला गेले, टाळाचा बोगटा केला, कोंबड्याचं वाटोळ करून टाकलं, सारी दुनिया केली महाराज. हे सगळं केलं आणि देवाच्या भेटीकरिता जी आस तळमळ लागते त्याचं काही पोटात काय आलंच नाही, देव भेटा वगैरे वाटलाच नाही. आणि हीच दुनियादारी जमा करीत बसला. अरे कशाला जमा करतोय? देव याचा भुकेला नाही, देव भावाचा भुकेला आहे. भाव अंतकरणापासून जर निर्माण झाला, प्रेम जर निर्माण झालं, उत्कटता जर भगवंताच्या प्रेमाची निर्माण झाली की परमात्मा भेटत असतो. लक्षात ठेवा, त्या गोकुळवासी लोकांच्या पोटात उत्कटता निर्माण झाली. देव भेटला पाहिजे, देव आला पाहिजे. तुम्ही सुद्धा ऐका ना मायबाप, कृष्ण भेटत असतो, कृष्ण येत असतो, त्याला आपलं म्हणा. तो कधी येईल माहितीये का? जोपर्यंत तुम्ही बाकीच्या सगळ्या लोकांना आपलं म्हणताना तोपर्यंत येणार नाही महाराज. तुम्हाला जोपर्यंत बाकीच्या लोकांचा आधार वाटतो ना, तुम्हाला वाटतं माझी बायको आहे, माझी मुलं आहेत, माझा प्रपंच आहे, माझी सगळी संपत्ती आहे, माझ्याकडे धन आहे, बँक बॅलन्स आहे, हे जोपर्यंत आपल्या मनात आधार म्हणून वाटतं ना, तोपर्यंत देव कधीच येणार नाही महाराज. ज्या दिवशी असं होईल ना आपल्या चित्ताचं दैन्य निर्माण होईल, देवा मला कोणीच नाही रे तुझ्या वाचून, मला कोणीच नाही तुझ्या वाचून, तू एकटाच माझा आहेस, अशी अवस्था ज्या दिवशी तयार होईल ना, कशाचाच आधार राहणार नाही. द्रौपदीला कशाचाच आधार राहिला नाही, एकटीच होती म्हणून तर आला ना महाराज. गजेंद्राला कोणाचाच आधार राहिला नाही म्हणून आला ना महाराज. अजामिळाला कोणाचा आधार राहिला नाही, देव आला. बघा ना, ही सगळी उदाहरणं का सांगतात? ज्या दिवशी तुम्हाला वाटेल आता कोणाचाच आधार नाही, त्या दिवशी देव येईल महाराज. तसं गोकुळवासी लोकांना वाटायला लागलं कधी येईल, फार व्याकुळता चित्ताची निर्माण झाली. देवानं यायचं ठरवलं. कुठे यायचंय? गोकुळात यायचंय. काय यायचं? निमित्त केलं पाहिजे. काय निमित्त करून यावं? देव विचार करायला लागला. विठोबा निमित्त करून आलं पाहिजे. काय निमित्त केलं? निमित्त केलं पृथ्वीवर पापाचा भार झाला, त्याचं अधर्म वाढायला लागला, धर्माला ग्लानी यायला लागली. तो म्हणतो यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानाम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. धर्माला ग्लानी आली की भगवंताला यावं लागतं महाराज. आता धर्म म्हणजे लोकांचं खेळणंच झालं महाराज. धर्माविषयी खेळच मांडला लोकांनी. अरे आपला धर्म आपल्याला फार प्रिय असला पाहिजे. आपल्या धर्माविषयी फार आस्था आपल्या अंतकणात असली पाहिजे. धडाधड लोक धर्मांतरण करतात महाराज, 4-2 रुपयांकरता. अरे धर्म त्यांनी बदलणं म्हणजे बाप बदलल्यासारखं आहे. कुशाल बापच बदलून टाकाय. कशाकरिता? तर 4-2 रुपयांकरता लाज सोडून दिली, लाज सगळी टाकूनच दिली महाराज. आणि वरतून रुबाबाई म्हणतात स्वातंत्र्य आहे सगळ्यांना. तुला स्वातंत्र्य जरी असलं ना तरी यमाच्या तावडीत गेल्यावर स्वातंत्र्य मिळणार नाही. तिथं कातडे काढतील महाराज टेंगराचे. मग तुला कळ काय होत आहे ते, हा महत्वाचा विचार आहे. बांधून नेलं जातंय आणि ते म्हणतात कोणी पाहिलं बा, तुला नेल्यानंतर कळलं ना, मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही म्हणतात की नाही महाराज, असं आहे. म्हणून त्यांनी मेल्यावर तुला कळलं काय होतं ते. म्हणून त्यांनी धर्माची हानी जर त्याने आपण केली ना महाराज, तर आपली त्यांनी भयंकर हानी झाल्याशिवाय राहणार नाही. धर्म फार महत्वाचा आहे. धर्मो रक्षति रक्षितः. जो धर्माचं रक्षण करेल, धर्म त्याचं रक्षण करेल, फार महत्वाचं मत आहे. पण धर्म करणे अतिशय महत्वाचा. धारा येते ती धर्म, हा आपण धर्माला धारण केलं पाहिजे. म्हणून त्यांनी ज्या वेळेला अधर्म वाढू लागतो, अधर्माशी शिग चढे, धर्माची घडी मोडी धर्माची घडी मोडू लागते आणि अधर्म त्यांनी वाढायला लागतो त्यावेळेला. आणि अशा पद्धतीनं भगवंताला आणि प्रगट व्हावं लागतं. महत्वाची गोष्ट आहे. मला दुसऱ्या कोण्या धर्माला नावं ठेवायची नाहीत. मी कंबर बांधून उभा आहे आणि फार जबाबदारीने बोलतोय. माझा एक शब्द सुद्धा उद्रेक निर्माण करू शकतो. मला अजिबात उद्रेकी बोलायचं नाही. मी कोण्या धर्माला नाव ठेवलंय का? नाही. मी काय सांगतोय? माझा धर्म सांगतोय. हे धर्माचं व्यासपीठ आहे की नाही? हे राजकारणाचं व्यासपीठ नाही, समाजकारणाचं व्यासपीठ नाही, हे धर्माचं व्यासपीठ आहे. आणि कीर्तनकार त्यांनी कीर्तन करत असताना कंबर बांधून त्याने धर्माविषयी बोललं पाहिजे. तो धर्माविषयी जर बोलत नसेल, काय कामाचं कीर्तनकार आहे नुसता? हा त्यांनी कीर्तनकार म्हणजे धर्माचा चांगला कार्यकर्ता असला पाहिजे. बरोबर आहे की नाही? धर्माचं कार्य त्यानं, आणि कीर्तनकारांनी धर्माचं कार्य नाही केलं मग बाकीचं कोणी करायचं? सरळ गोष्ट आहे. त्यानंच केलं पाहिजे. हे व्यासपीठ धर्माचं आहे ना, धर्म सांगितलं पाहिजे. देव येत असतो,
धर्म सांभाळण्याकरिता येतो. त्याची वचनं मी तुमच्या समोर सांगितली. धर्माला ग्लानी आली. धर्माचे मुख आहेत 3, ब्राह्मण, गोमाता आणि भक्त. तिघांचा छळ होऊ लागलं की देवाला यावं लागतं. लोकांना ब्राह्मण सहन होत नाही, गोमाता सहन होत नाही, भक्तही सहन होत नाही. त्याला माळकरी पाहिले की तळपायाची आग मस्तकाला जाते. मला त्याला वाटतं हे देव धर्म करणार म्हणजे अख्खे बावळतच तूच एकटा शहाणा, तुलाच फार अक्कल आली. घरात कोपऱ्यात कोचून आणते समजत नाही, ते लोकांना कळून देत नाही. आणि बाहेर मात्र फार छाप करून घ्यायचे लोकांवर. माळकऱ्यांना नावं ठेवायचे. काय नाव ठेवतो माळकऱ्यांना? अरे ते माळकरी आहेत म्हणून समाजात बरे लोक आईला आईन, बापाला बाप तरी म्हणतात, भावाला भाऊ म्हणतात. फार महत्वाची गोष्ट. हे माळकरी एकत्र येऊन सप्ते करतात. एवढं त्यांनी सगळ्या जगामध्ये प्रबोधन करतात. अरे म्हणून त्यांनी समाजातली घडी थोडीफार टिकून तरी आहे, नाही तर कुठं नेलं असतं तुमच्या हातात दिलं असतं तर. आणि लोक त्यांनी शहाणपणा बनवतात. रामायणाची, महाभारताची, भागवताची काय गरज आहे जगाला? काय गरज आहे? आणि त्याचीच गरज आहे जगाला आता सध्या. हे सप्ताह होतात म्हणून चांगलं वाटतं. किती प्रेमाने तुम्ही सर्वजण ऐकता. हे तुमच्या अंतकरणात साठवलं जाते. लक्षपूर्वक ऐका. हे फार महत्वाची गोष्ट आहे. धर्माला ग्लानी आली की मग फार उत्मात होत असतो महाराज. भयंकर अवस्था निर्माण झाली पृथ्वीवर. पापाचं प्राबल्य झालं. भगवंताला ते सहन झालं नाही. गोमातेला सहन होईना. पाप तिनं भगवंताकडे गारणं केलं. भगवंतानं सांगितलं मी येणार आहे. आकाशाची वाणी सांगे सकळाशी, तळमळ मानशी करू नका. देवकीच्या गर्भा येईल भगवान, रक्षील ब्राह्मण, गाई, भक्त, तिघांचं नाव घेतलं. देवकी कंसाची चुलत बहीण आहे. तिचा विवाह वसुदेवाबरोबर करून दिला. विवाहात विघ्न आलं. परत आकाशवाणी झाली, हिच्याच पोटी आठवा येऊन तुला मारणार आहे. तो घाबरला. त्यांनी महाराज देवकीला मारहाण करायला लागला. वसुदेवानं हात पकडला. 4 नीतीच्या गोष्टी सांगितल्या. दोघांना बंदीखान्यात टाकलं. यथाकाल देवकीला 6 लेकरं झाले. कंसानं मारले. 7वा गर्भ आला. योगमायेनं पळवला. तो रोहिणीच्या गर्भात नेऊन स्थापन केला. भाद्रपद शुद्ध षष्टीला बलभद्र बलराम प्रगटला. अष्टम गर्भरूपानं परमात्मा प्रगट होणार आहे. देवकीचं तेज वाढू लागलं. कंसाचं हृदय जळू लागलं. देवदेवता गर्भस्तुती करण्याकरिता आल्या. 9 मास पूर्ण झाले. श्रावण महिना आला. वद्य पक्ष आला. अष्टमी तिथी आली. बुधवारचा दिवस आला. रोहिणी नक्षत्र आलं. भगवंताचे सगळे ग्रह नक्षत्र अनुकूल झाले. रात्रीचे 12 वाजले. लख प्रकाश पडला. त्या प्रकाशानं दिव्य आकृती धारण केली. 8 वर्षाची चतुर्भुज मूर्ती प्रत्यक्ष प्रगट झाली. वसुदेव देवकीला आनंद झाला. दोघांचा संवाद झाला. मग भगवंतानं सांगितले पण मी आलेलो आहे, मला जायचं. कुठे जायचंय? मला नंदराजाच्या घरी नेऊन घाला. नंदाच्या घराला माझं ने गोकुळाला. एवढा मोठा आहे तुला कसं न्यायचं? म्हणे मग मी लहान होईल. भगवंत लहान झाले. देवकीनं मांडीवर घेतलं. स्तनपान करायला लागली. तेवढा आनंद झाला. पण दुसऱ्या क्षणाला लक्षात आलं कंस आला. मग काय करायचं? सोडा सोडा मिठी, लपवा लपवा जरी जेटी, जणी कंसाशी कळेल माझ्या बाळाशी मारेल. देऊन टाकलं वसुदेवाच्या हातात. उचलला कमळापती. पायीची बंधने गळते. बंधनं गळाली. द्वारपाल झोपी गेले. दरवाजे उघडली. टोपली जवळ आली. देवाला टोपलीत घातलं. डोक्यावर घेतलं. रस्त्यानं चालायला लागले. धोधो पाऊस पडायला लागला. यमुनेला पूर आला. भगवंतानं चरणस्पर्श केला. यमुना दुभंगली. पलीकडच्या काठाला गेले. तिथं त्यांनी यशोदा राणीच्या समोर कन्या प्रगट झाली होती. आपला मुलगा तिथे ठेवला. कन्या बरोबर घेतली. परत कारागृहात आले. कन्येनं आकांत केला. कंस तिला मारण्याकरिता आला. हातातून निसटली. तुझं लागे वधे उपजला माझा आधी तिनं सांगून टाकलं. कंस भयभीत झाला आणि परमात्मा गोकुळामध्ये येऊन त्यांनी पोहोचला. सर्व लोकांना बातमी कळाली. महाराज परमात्मा प्रगट झाला. सगळ्यांना आस लागली होती. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? आस लागली या मुद्द्यावरून नॉनस्टॉप झालं पुढे आपल्याला. कारण ते जर सावकाश सांगितलं तेवढ्या टायमात कीर्तनाची वेळ संपून गेली असते. म्हणून त्यांनी आपण प्रत्येक कीर्तनामध्ये ते ऐकतात. लोक म्हणतात काय ते तेवढं 2 मिनिटात सांगायचं आणि पुढे जायचं. अरे कीर्तन तेवढ्या करत आहे. तुझ्या आखलीचे ताडे तो हातोडाय करता कीर्तन नाही. कालाचे कीर्तन कीर्तनकारानं भगवंताचं चरित्र सांगितलं पाहिजे. आता मला कृष्णाच्या सुखापर्यंत यायचं म्हणून विषयातलं सुख, आत्मसुख, ब्रह्मसुख सांगत मी कृष्ण सुखापर्यंत आलो. कृष्ण सुखाला प्राप्त करून घेण्याकरिता 8 तास सायास करावे लागतात. त्यांनी तपश्चर्या केली. कृष्णानं वचन दिलं भेटायला येतो. मग तो आता गोकुळामध्ये त्यांनी येणार. त्याने ठरल्याप्रमाणे तो गोकुळात येऊन पोहोचला. आता गोकुळात आल्यानंतर त्यांनी मला सगळेच लोक वाट पाहत होते. सर्वांना बातमी कळाली. गोपाळांना बातमी कळाली. गोपिकांना बातमी कळाली. नंदराजा, यशोदा सर्वांना परमात्म्याच्या येण्याची बातमी कळाली. वसुदेवाच्या समोर उभा राहिला होता. वसुदेवानं कृष्णाला पाहिलं. एवढं सुख झालं महाराज काय सांगा. वसुदेवाचं हृदय भरून आलं. देवकीनं मांडीवर घेतलं. स्तनपान करायला सुरुवात केली. देवकीचं स्तनपान परमात्मा करतोय. श्रीकृष्ण परमात्मा देवकीचं स्तनपान करतो. देवकीला काय झालं असेल महाराज? तुम्ही ऐकतात ना सर्व? म्हणत राहा. देवकीला काय झालं? सुख झालं. वसुदेवाला सुख दिलं. देवकीला सुख दिलं. तिथून निघाला आणि यशोदेच्या समोर गेला. आता यशोदा झोपेत होती. सुनंदीने जाग केली. वहिनी जागे व्हा, तुम्हाला मुलगा झाला. घ्याघ्यानं भगवंताला घेतलं. फार आनंद झाला. हृदयाला लावलं. स्तनपान करायला लागली. आता यशोदेला सुख झालं. आता सुनंदा गवळण त्यांनी महाराज नंदराजाला सांगायला गेली, भैया भैया ते गोमातेची सेवा करत होते. काय झालं सुनंदे? का आरडाओरडा करतेस? म्हणे लाला भाई तुम्हाला मुलगा झाला.
फार आनंद झाला. नवरत्नांची माळ सुनंदीला देऊन टाकली. नंदराजाला फार आनंद झाला. घाई घाई घरी आले. कन्हैयाला पाहिलं. नंदाला त्यांनी सुख झालं. कोणाचं सुख आहे? कृष्णाचं. अभंग काय? कृष्णाचे सुखे आहे की नाही. देवकीला सुख झालं. त्याच्यानंतर वसुदेवाला सुख झालं. यमुनेला चरण स्पर्श केला. यमुनेला सुख झालं. यशोदेच्या समोर जाऊन पोहोचला. यशोदेला सुख झालं. सुनंदा त्याची मावळं नाही. त्या सुनंदीला सुख झालं. नंदराजाला सांगण्याकरिता गेले. नंदराज बघायला आले. त्यांना सुख झालं. आता गवळण सगळ्या गावात सांगायला सुटली. गवळण सांगे गवळणीला पुत्र झाला यशोदेला. मग सगळं गाव त्यांनी आनंद विभोर झालं. नटून थटून शृंगार करून खेळणा पाळणा सुंठवडा वस्त्र आभूषण हे सगळं घेऊन भगवंताला पाहण्याकरिता आले. 4 दरवाजे नंद भवनाला आहे. 4ही दरवाज्यांमधून दाटी झाली महाराज. नंदा घरी झाली दाटी. म्हणून 4 दरवाज्यांमधून लोक या देवाला पाळण्यात घातलं होतं. आणि सगळ्या गोप गोपींनी त्यांनी महाराज भगवंताला प्रत्यक्ष पाहिलं. सगळ्या गोकुळवासी लोकांनी भगवंताला पाहिलं आणि सगळे सुखी झाले. गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा. अंतपारच राहिलं नाही. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. सर्वांना सुख झालं. अख्ख्या गावाला सुख झालं महाराज. पण देवाला पाहून समाधान होईना ना महाराज. सुख झालं इथपर्यंत ठीक आहे. समाधान होईना. मग काय करायचं? या दरवाजातून घुसले पूर्व दिशेच्या. देवाला पाहिलं. पश्चिम दिशेच्या दरवाजातून बाहेर पडले. पण आता देव पाहायला परत पाहायची इच्छा निर्माण झाली. बघून समाधान वाटे ना. खादलीची खावे वाटे भेटले भेटे आवडे. लाभाची या स्वसे पुढे चाली मना धनाचा कृपणा लोभ जैसा. मग पश्चिम दरवाजातून बाहेर पडले. पूर्व दरवाजात घुसले होते. आता उत्तर दरवाजातून परत घुसले. देवाला पाहिलं. आणि आता दक्षिण दरवाजातून बाहेर पडले. अरे तरी चैन पडलं नाही. मग काय करायचं? दक्षिणेतून बाहेर पडले आणि पश्चिमेतून परत आत घुसले. बाऱ्याच लागले होते देवाला पाहण्याकरता. दिवसभर एवढंच चाललं होतं. या दरवाजातून घुसायचं, त्याच्यातून बाहेर पडायचं. मग तिकडून यायचं. या दरवाजातून घुसायचं, त्याच्यातून बाहेर पडायचं. दिवसभर एवढंच काम होतं. 1 दिवस नाही, 6 महिने नंदोत्सव चालला होता. किती? 6 महिने. सगळ्या गोकुळ असं लोकांना वेळ लागलं होतं महाराज. नुसतं जायचं आणि कृष्णाला पाहायचं. नुसतं जायचं आणि कृष्णाला पाहायचं. का? त्याला पाहून विलक्षण सुख प्राप्त होत होतं. ते सुख एवढं त्यांनी अंतकरणात ठसत होतं की खाण्यापिण्याचा सुद्धा विसर पडला होता. भूकही लागण तहानही लागणार. आणि सदैव त्यांनी कृष्ण पाहून एवढं समाधान प्राप्त झालं की त्याचं शब्दात वर्णन करून सांगता येत नाही. एवढं सुख त्यांनी महाराज कृष्णाने दिलं. कृष्णाच्या सुखानं भूक तहान पळून गेली आणि सदैव समाधानाची प्राप्ती झाली. महाराज वर्णन करून. कृष्णाची या सुखे भूक नाही तहान. 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 कृष्णाची त्याच्या नावापुढे पण पुढे नंद लावून टाका सगळ्यांनी. म्हणजे आनंद विकास
आणि आनंद असं झालं की सगळं आनंदच आहे महाराज. आम्हाला सवय लागली आता नावं ठेवायची. तुमच्या महाराजांचं बळच नाव ठेवलं आम्ही राजेश्वरानंद. कारण जीवनामध्ये फक्त आनंद शिल्लक राहायला पाहिजे. आणि तो कोणाचा? परमात्म्याचा. दुसरं काहीच मिळवण्यासारखं नाही. परमानंद प्राप्त करून घेण्याचा भाव अंतःकरणात असला पाहिजे. त्याची गरज आहे महाराज. संसारात जर तो आनंद शोधायचा प्रयत्न करत असाल, गफलत करून घ्याल आणि जन्माला येऊन काही हाताला लागायचं नाही. गोकुळवासी लोकांना देव प्राप्त झाला, देव पाहिला, एवढं सुख झालं, त्या सुखानं मदमस्त होऊन गेले महाराज. जग आठवायचंच बंद झालं आणि अखंड समाधानाला प्राप्त झाले. कृष्णाचे या सुखे सुख प्राप्त झाले, त्याचा दिव्य त्याने आनंद प्राप्त झाला. पण कृष्णानंद प्राप्त झाला पाहिजे, त्याची गरज आहे महाराज. तो आनंद जीवनामध्ये उतरला पाहिजे. म्हणून त्यांनी त्यांच्या नावावरून का बोललो मी, त्या नावात आनंद असला पाहिजे ना, महत्वाची गोष्ट आहे महाराज. म्हणून गरज आहे त्याची. आमच्या श्रीगुरूंनी आमचं नाव ठेवलं महाराज. घरच्या लोकांनी जरी विकास नाव ठेवलं असलं ना, तरी गुरुजी त्यांनी प्रसन्न झाले. प्रसन्न होऊन त्या नावाला आनंद जोडले, पुढे विकास आनंद. कारण जीवनभर आनंदच घे परमार्थ, ते जास्त महत्वाचं. परमार्थाच्या माध्यमातून धन मिळवतात लोक, परमार्थाच्या माध्यमातून मान मिळवतात लोक. धन किती दिवस राहिलं, मान किती दिवस राहील. धन आणि मान कायमस्वरूपी टिकणार नाही. आनंद हे परमात्म्याचं स्वरूप आहे. त्याच्यातून जर आनंद मिळवला तर चिरकाल टिकेल महाराज. फार महत्वाची गोष्ट आहे. मग तो आनंद मिळवण्याकरिता दाटला असतो. म्हणून त्यांनी तो आनंद दिव्य जीवनामध्ये प्राप्त झाला पाहिजे. म्हणून हे महाराज आहेत ना तुमचे, आमच्यावर कायमस्वरूपी असतात. संत पंढरीचं काम त्यांनी चालू आहे की नाही, त्या कामामध्ये भरपूर त्यांनी त्यांचं सहकार्य असतं. सगळं काम तेच करतात महाराज. मग त्यांचं नाव तुम्ही राजेंद्र असं त्यांनी ठेवलं, पण आम्हाला असं वाटलं नुसतं त्याच्यावर राजेंद्र म्हणजे इंद्र, इंद्र आहे स्वर्गातला इंद्र, राजेंद्र. नुसतं इंद्राचं त्यांनी पद मिळून काय करता, ते ब्रह्मदेवाचं पद सुद्धा आम्ही पायाखाली तोडवलं. इंद्राची काय गोष्ट आहे महाराज. मग नुसतं इंद्रापुरतं शिल्लक राहायचं नाही, त्याच्यात दिव्य आनंद झाला पाहिजे. राजेश्वर त्यांनी असं त्यांनी जीवन असलं पाहिजे. म्हणून आम्ही ठेवलेलं नाव आहे. तुम्हाला अजून कोणाकोणाची ठेवायची असली तर सांगा यादी, माझ्याकडे मी ठेवतो सगळ्यांची. तसं नाही, जीवन आपलं तसं झालं पाहिजे. म्हणून आज बघा ना, गोकुळ अष्टमीचं जे कीर्तन असतं की नाही, त्याच्यात कृष्ण जन्म झाल्यावर केवढा आनंद होतो. आज काल्याचं कीर्तन आहे, काल्याच्या कीर्तनात कृष्ण जन्म झाला आणि कृष्ण सगळ्या गोकुळवासी लोकांनी पाहिला. किती आनंद झाला महाराज. आनंद कीर्ती घरोघर गुडिया तोरणे तोरणे, गुडिया तोरणे, गुडिया तोरणे तोरणे, गुडिया तोरणे. बालकृष्ण नंदाधरी, नंदाधरी, बालकृष्ण नंदाधरी, बालकृष्ण नंदाधरी, नंदाधरी, बालकृष्ण नंदाधरी, बालकृष्ण नंदाधरी, नंदाधरी, बालकृष्ण नंदाधरी. आनंदल्या नरनारी बाळकृष्णानंदा घरी आनंद जीवनामध्ये प्राप्त झाला. तो जीवनाचा आनंद कृष्णाच्या संगतीतच प्राप्त होऊ शकतो, दुसऱ्यांच्या संगतीत नाही. दुसऱ्यांच्या संगतीत फक्त ओढाताण असते महाराज. यांनी माझ्या मनासारखं वागलं पाहिजे आणि मग बळच आपण त्यांच्यावर आपला भार घालायचा आणि मग त्यांनी बळजबरीने आपल्या मनासारखं वागायचं. मग त्याच्यातून आपण त्यांनी आनंद प्राप्त करून घ्यायचा. त्याने बळच आपल्या मनासारखं वागायचं. यांना असं वागायला आवडतं म्हणून आपण तसं वागायचं, मग ते बळच वागतात आपल्या मनासारखं आणि त्याच्यातून आपल्याला आनंद मिळतो महाराज. गुरुजी दृष्टांत सांगायचे. गुरुजी म्हणजे वैकुंठवासी रंगनाथ महाराज परभणीकर. एक माणूस रस्त्यानं चालायला लागला, जंगलातून प्रवास होता आणि त्याच्यात त्याला वाघ दिसला. तो वाघ त्याच्या मागे पळायला लागला 8:10 तो वाघ जे पळायला लागला तो घाबरला महाराज. पळता पळता तो वाघ मागे लागला होता. ते एक विहीर होती महाराज, त्या विहिरीतच पडला.
त्या विहिरीला आतून एक झाड उगवलेलं होतं. आता विहीर खाली पाणी नव्हतं, कोरडीच विहीर होती. तो पडला तसंच त्या झाडाला जाऊन अडकला. त्या झाडावर एक मोहळ बसलं होतं, आगे मोहळ होतं. सगळ्या माश्या उठल्या महाराज, याला चावायला लागल्या. मला आता खाली त्यांनी उडी मारली पाहिजे. खाली पाहिलं तर मोठा नाग होता महाराज. वर फणा करून बघत होता, म्हणजे वरतून वाघोबा होता, खालून नागोबा होता आणि मध्ये आगोबा तोडीत होता. अशी त्याची अवस्था झाली होती. आणि अशा एवढ्या भयंकर अवस्थेमध्ये एवढी मरणासारखी त्यांनी अवस्था होती. वर पाहत होता वाघ कधी जाईल. इतक्यात त्या मोहळाचं ते हल्लं ना, तर त्याचा कांदा फुटला आणि त्याच्यातून एक 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 थेंब त्यांनी मध पडायला लागला आणि तो त्याच्या तोंडातच पडायला लागला. नेमका वा म्हणत काय गोड आहे येड्या, वर वाघ आहे, खाली नाग आहे, मध्ये आगोबा तोडतो आणि त्याच्यात तुला फार समाधान वाटतं. तसे संसारातल्या लोकांचं सुख असं असतंय महाराज. इकडून बायको तोडीते, तिकडून पोरग तोडीते, इकडून भावबंद, तिकडून सोयरे, त्याचे फार चेंडा मध्ये होऊन जातो. त्याच्यात म्हणतो वा काय ह्या करतो. सरळ सरळ गोष्ट आहे महाराज. याच्यात काय आनंद आहे. कृष्ण बघा ना, त्याला पाहिलंच फक्त एवढा आनंद झाला. आनंद कीर्ती घरोघर, सर्वत्र आनंदाचं वातावरण, लहरच निर्माण झाली आनंदाची. गोकुळ सगळं आनंदानं भरून गेलं महाराज. सगळेजण भगवंताला त्यांनी पाहून अतिशय आनंद विभोर झाले. गोकुळवासी लोकांना आनंद झाला. कृष्णाचे सुखे भूक नाही तहान, भूक तहान राहिलीच नाही. सदा समाधान सकळांचे. बघा ना, या चरणात 2 शब्द वापरले, तुम्ही ऐकतात ना सर्वजण. पहिला शब्द वापरला सुख आणि दुसरा शब्द वापरला समाधान. सुख आणि समाधान याच्यात काय फरक आहे. सुख प्राप्त होणं आणि समाधान प्राप्त होण्याच्यात काय फरक आहे. एका माणसाला गुलाबजाम खायला फार आवडत होते. पंक्तीला गेला, लग्नाची पंगत होती, बसला जाऊन. गुलाबजाम वाढला. त्यांनी महाराज 2 गुलाबजाम त्याने वाढले. फार आवडतो त्यांनी महाराज गुलाबजाम त्याने खाल्ला. गुलाबजाम खाल्ल्यावर त्याला काय झालं असेल. सुख झालं. सुख काय झालं, त्याला आवडतो ना गुलाबजाम, त्याला काय झालं, सुख झालं. मग दुसरा पण खाल्ला, आता काय झालं, सुख झालं. मग तेवढ्यावर थांबावं का नाही. ते पंक्तीकडे बघायला लागलं, गमेला कोणी दिसतंय का. आणि दिसलंच मला त्याला दुसऱ्या, त्याला इकडे इकडे मला इकडे काय अजून 2 वाढणार. काय नाही झालं, समाधान नाही झालं. गुलाबजाम खाल्ल्याने सुख झालं, 2 खाऊन सुख झालं, अजून 2 वाढ म्हणला. मग ते खाऊनही सुख झालं, त्यानं पण जमलं नाही, अजून तिसरा त्यांनी पाहिला, अजून 2 वाढ वाढला. म्हणजे काय नाही झालं, समाधान नाही. सुख होणं वेगळं, समाधान. समाधान कधी होईल, आता मागायचं राहिलंच नाही त्यावेळेस समाधान म्हणायचं. आता नकोच, भरपूर झालं, बस पुरे, हसू ज्यावेळेला होईल त्याला समाधान म्हणायचं. कृष्णाच्या संगतीत आल्याने सुख प्राप्त झालं. कृष्णाच्या सुखे भूक नाही तहान. आणि त्याचा पुढचा मुद्दा सदा समाधान. समाधान झालं बस. सकळांचे, सगळ्यांचं, कोणाला एकाला नाही, सगळ्यांना समाधान प्राप्त झालं. अखंड त्यांनी महाराज भगवंताच्या चिंतनात, भगवंताच्या सानिध्यात त्यांनी राहायला लागले. तो कृष्ण पाहिला आणि सगळ्यांनी हृदयामध्ये साठवला महाराज. तो आतमध्ये दिसू लागला, त्याचं सुख प्रत्यक्ष त्यांनी प्राप्त होऊ लागलं. आता बाहेरच्या सगळ्या गोष्टी विसरूनच गेले महाराज. एवढा दिवस त्यांनी कन्हैया त्यांच्या बरोबर राहिला, 11 वर्षापर्यंत राहिला. पण एवढे दिवस राहिलं तरी किती दिवस त्यांनी निघून गेले कोणाला कळालंच नाही महाराज. बाहेरच्या सगळ्या गोष्टी विसरले, काही अपेक्षा शिल्लक राहिली नाही. हृदयात कृष्णाचं प्रेम प्राप्त झालं. आणि किती दिवस झाले कृष्णाच्या संगतीत याचं भान सुद्धा राहिलं नाही महाराज. करून सांगताय कळलीची नाही
सगळे आनंदात आहेत आज. किती प्रेमानं नाचतायत महाराज पोरं. त्यांच्याकडे पाहून फारच समाधान वाटतंय. बसलेल्या लोकांना सुद्धा मनात मनात वाटत असेल आपण घुसावं त्यांच्यात. तुम्हाला टुकटुक आहे महाराज. तुम्हाला नाचता येतं. हे बघा किती आनंद घेत आहेत आणि किती जीव ओतून वाजवत आहेत महाराज दोघे. आता पका भाऊन हा प्रसादच देऊन टाकले आपल्या गावाला. त्याच्यासारखंच आणलंय मला धरून ते तसंच वाजवत आहे. मला जीव तोडून वाजवत आहेत. खरोखर ना तुम्हाला माहित नाही हे असं वाजवायला काय करावं लागतं. तुम्हाला कल्पना नाही. तुम्हाला ऐकायला फक्त छान वाटतंय. याला किती घासावं लागले असेल त्यांना काय माहिती तुम्हाला. यांना त्यांनी रात्रंदिवस जागे राहून त्यांना बोल पाठ करावे लागले. परत ते सारखे डोक्यात ठेवावे लागले. त्यांना ताल धरावा लागला. ते ताल धरून त्यांनी थोडं 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 शिकून ते उगाच कडकड 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 करीत नाहीत महाराजांना. हे त्यांनी एवढं त्यांनी कष्ट घेऊन शिकलेले आहेत आणि ते वाजवतात म्हणून तुम्ही आनंदी होता. लावणी मृदंग शिव ब्रह्मरस आवडणे या माध्यमातून ब्रह्मरस आहे. छोटे छोटे पिलं उड्या मारायला लागले की केवढा आनंद होतो महाराज. म्हणून सर्वजण आनंद घेतात फार. आणि पुन्हा संध्याकाळचं काल्याचं कीर्तन ठेवलं हे चांगलं आहे. हे जर 12 वाजता असताना लह्या झाले असते महाराज. फार चांगलं आहे. आम्ही काल एक सल्ला देऊन आलो की आळकुटीला कीर्तन करायला गेलो. एवढं ऊन भयंकर होतं आणि ते 3 बाऱ्या म्हणायचे महाराज लवकर 11:30लाच आवरलं पाहिजे. 9:30ला सुरू केलं होतं. म्हणलं मी बरोबर थांबलो 11:30ला. पण सल्ला देऊन आलो म्हणलं पुढच्या वर्षी तुम्ही 5 ते 7 कीर्तन ठेवा. आणि त्यांनी लगेच जाहीर पण करून टाकलं 5 ते 7 कीर्तन. हे संध्याकाळी ह्या दिवसातले कीर्तन संध्याकाळी गोरज मुहूर्तावर झाले पाहिजे. गोरज मुहूर्तावर होऊ शकतात काल्याचे कीर्तन. आमच्या गावात किती वर्षापासून पिंपळगावला संध्याकाळचाच काला होतो महाराज. म्हणून अशा पद्धतीने संध्याकाळी काला होऊ शकतो. तुम्ही जे केलं ते अतिशय योग्य केलं. फार महत्वाचं होतं. शांतपणे ऐकतात ना. आता याच्यात ते लोकांना फौजमध्ये जायचं असते. अजून घड्याळ त्यांनी पाहून पुन्हा त्यांनी जायचं. मग लवकर आवरून घेतलं पाहिजे असलं डोक्यात ठेवू नका. अगदी वेळेत थांबायचा नक्की प्रयत्न करतो. 6:30 वाजून गेले ते सुरू व्हायला तुम्हाला. तुम्ही कुठं राईट टाइम सुरू केलताय. उशीर झालताना मग जास्त बोलायचं नाही. नाही तर ते घड्याळ दाखवून मला दम द्यायचे नाही. तिकडून महाराज आवरून घ्या. तुमचं घड्याळ पाहणं तुमच्याकडे बघणारच नाही आता थोड्या वेळा. म्हणून त्यांनी महाराज भगवंताचं चिंतन त्यांनी असंच केलं पाहिजे. स्वतःला विसरून केलं पाहिजे. म्हणून 8:05 झाले. तुम्ही त्यांच्याकडे पाहिलं मला कळलीच नाही झाला किती वेळ. मला कळालंच नाही इतका वेळ झाला म्हणून. पण खरोखर असंच चिंतन आहे. कृष्णाचे सुखे भूक नाही तहान सदा समाधान सकळांचे सदैव सगळ्यांचं समाधान आहे. कळलेचे नाही झाले किती दिवस त्यांनी होऊन गेले कळालंच नाही. बाहेरील वास विसरले. बाहेरची सगळी इच्छा संपून गेली. काहीच मिळवायचं शिल्लक राहिलं. देव प्राप्त झाला तर काहीच मिळवायचं शिल्लक राहिलं. पण हे सगळं गोकुळवासी लोकांच्या बाबतीत झालं. ते कंसाला मात्र तसं नाही झालं. कृष्ण गोकुळी जन्माला आणि दुष्टा चळकाप सुटला. कृष्णाला त्या कंसाला मात्र भय निर्माण झालं. त्यानं भगवंताला मारण्याकरिता षड्यंत्र सुरू केलं. त्यानं पुतनाबाई पाठवून दिली. भगवंतानं तिचा उद्धार केला. शोषले पुतना येणे मोहिलेले करू आळीन संडे बापर कुमारीवरू. म्हणून त्यांनी पुतनेचा उद्धार भगवंतानं केला. तुवा सनकाधिकाचे माने सायुज्य सौरसुती झाला पुतने जी विषाचे स्तनपाने मारू आली. विष घेऊन मारायला आली होती. तिचा उद्धार परमात्म्यानं करून टाकला. कंसाला बातमी कळाली. त्यानं महाबळ नावाचा असुर पाठवला. तो ब्राह्मणाच्या रूपात आला. ब्राह्मण भगवंताला फार प्रिय आहे. तो ब्राह्मण प्रतिपालक आहे. ब्राह्मणांचा आदर करणारा परमात्मा आहे. म्हणून जीवेच मारला नाही महाराज. ब्राह्मण होऊन आला म्हणून. नकली ब्राह्मण होता तरी मारला नाही. आपण त्यांनी ओरिजिनल ब्राह्मणाची सुद्धा खलबत्ती कोटीत राहतो. याच्या काड्या मोड त्याची निंदा कर. कोणी सांगितलं रे? कशाकरता आपण करतो? काय मिळणार आहे याच्यातून? लोकांच्या उचापती करायच्या आणि त्याच्यातून त्यांनी महाराज खलबत्ती कुटायच्या आणि काड्या मोडायच्या. अरे ही निंदा केल्याने त्यांनी पाप लागतं आणि ते पाप भोगायला येतं महाराज. आणि ज्याची निंदा होते ना, तुम्ही ऐकता सर्वजण, ज्याची निंदा होते ना त्याचा फार फायदा होतो महाराज. कारण त्याने पाप केलेलं असते आणि ते पाप त्याच्याजवळ ते भोगायला येणारच असते. पण काय होतं? वाटून जातं मग ते पाप. ते त्यांनी महाराज जी निंदा करतात ना त्या निंदा करणाऱ्या लोकांच्या डोक्यावर जातं महाराज. म्हणून त्यांनी निंदा कोणाची करायची नाही. आपण ज्याची निंदा करू त्याचं पाप आपल्या डोक्यावर येऊन बसतं महाराज. मग निंदा करणाऱ्याच्या मागे पाप लागतं. शास्त्राचं विधान आहे महाराज. एका म्हातारीने त्यांनी महाराज ब्राह्मणाची 2 मुलं होती. त्यांना भूक लागली होती आणि भूक लागली म्हणून त्यांनी ते म्हणले काहीतरी खायला का? म्हणले काय नाही माझ्याकडे ताक आहे प्यायला. आता ते ताक त्यांनी द्यायचं होतं. डोक्यावर ताकाची ती घागर घेऊन चालली होती
आणि एका पक्षानं साप धरला होता आणि तो साप तो नाग होता ना, तो ते असा पंजात धरून चालवला होता. आता तो त्याचा जीव वाचवायचा होता, त्याचा जीव कासावीस होता, त्या तोंडातून विष पडलं आणि ते विष पडलं नेमकं त्या गाडग्यात. ते ताकाचं गाडगं होतं आणि ब्राह्मणाचे 2 पोरं होते आणि त्यानं भूक लागली आणि आजीला म्हणले काहीतरी. ती म्हणजे माझ्याकडे काही नाही, ताक आहे, पेतो पेता का म्हणजे ताक पेतो. दिलं ताक प्यायला. ते ताक पिलं, दोन्ही पोरं मरून गेले. तुम्ही ऐकता सर्वजण. दोन्ही पोरं, आता दोन्ही पोरं ब्राह्मणाची पोरं त्यांनी मारले गेले आणि पाप झालं. कोणाच्या नावावर लिहायचं? म्हातारीने ताक दिलं, हा पोरं मेले. मग आता म्हातारीला पाप लागलं की तिला काय माहिती त्याच्यात विष पडलंय म्हणून? तिला काय माहित नाही. बरं, सापाच्या नावावर पाप लिहायचं का? त्याचा जीव चालला होता, पक्षाने त्याला धरला होता, मग सापाच्या नावावर पाप लिहायचं का? म्हणजे नाही. मग पक्षाने त्या सापाला जर धरलं नसतं तर मग त्याने असं कसं काय झालं? तर पक्षाच्या नावावर लिहाय. मग पक्षाच्या नावावर लिहायचं की त्याच्या नावावर लिहितं? त्याचं खाद्य आहे, तो घेऊन चालला होता. जर पक्षाला पाप नाही, सापाला पाप नाही, म्हातारीला पाप नाही, मग पाप कोणाला? हे जे खलबत्ती कुठणार आहेत ना मोकळे, म्हातारीने असं करावं का? ताक प्यायला द्यावं का? 2 पोरं मारले, असं झालं, असा बाबा. बरं, असे रंगून सांगतात लोक. त्यांनी महाराज काय सांगावं तुम्हाला बाबा 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 बाबा, थोडं कळालं का? असं त्यांनी एक भर लाकडं 9 हात धपले असते, अशी अवस्था त्यांनी महाराज होते. आणि असे जे निंदा करणारे असतात ना, मग हे यमधर्माच्या समोर प्रश्न पडला, हे पाप कोणाच्या नावावर लिहायचं? मग त्यांनी निर्णय दिला चित्रगुप्तानं, जेवढ्या लोकांनी निंदा केली ना म्हातारीची, त्या सगळ्यांच्या नावावर हे पाप लिहून टाका. तसं तुम्ही ब्राह्मणाची निंदा कराल, तुम्ही बुवा लोकांची निंदा कराल, तुम्ही फलाण्याची बिस्तण्याची निंदा कराल, जेवढ्यांची निंदा कराल तेवढ्यांचं पाप आपल्या डोक्यावर गेलं, तुमच्या नावावरती वाटून जाईल. लोकांचं पाप घेण्यापेक्षा तोंडाला कुलूप लावून लोकांच्या उचापती करू नयेत महाराज. म्हणून ब्राह्मण फार महत्वाचा आहे, त्याची निंदा करायची नाही. भगवान माझा गो ब्राह्मण प्रतिपालक आहे. तो ब्राह्मण होऊन आला म्हणून जिवंत ठेवला, मारला नाही महाराज त्याला. तसंच पाठवून दिला. जानवे तुटले, पंचांग फाटले, धोत्र गळाले ढोंगणाचे. नागवास कंसाच्या समोर गेला, जाऊ नकोस कंसा, तो काय ऐकण्यासारखा नव्हता. त्यांना अनेक पाठवले. काग बगरी ठा मारले बाळपणी, अवघी दैत्य खाने बुडवली, सारी दैत्यांची खानच बुडवली महाराज. हे यानं आगासुर बगासुर मारल्यान गो, यानं आगासुर बगासुर मारल्यान गो, आगासुर बगासुर मारल्यान गो, यानं आगासुर बगासुर मारल्यान गो, आगासुर बगासुर मारल्यान गो, यानं आगासुर बगासुर मारल्यान गो, आगासुर बगासुर मारल्यान गो, यानं आगासुर बगासुर मारल्यान गो, आगासुर बगासुर मारल्यान गो, यानं आगासुर बगासुर मारल्यान गो, आगासुर बगासुर मारल्यान गो, यानं आगासुर बगासुर मारल्यान गो, आगासुर बगासुर मारल्यान गो, आगासुर बगासुर मारल्यान गो, आगासुर बगासुर मारल्यान गो, यानं आगासुर बगासुर मारल्यान गो, पहिला पासून घातल्यान गो, पहिला पासून घातल्यान गो, पहिला पासून घातल्यान गो, पहिला पासून घातल्यान गो, आगासुर बगासुर मारल्यान गो, यानं आगासुर बगासुर मारल्यान गो, आगासुर बगासुर मारल्यान गो, यानं आगासुर बगासुर मारल्यान गो, 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 यानं आगासुर बगासुर मारल्यान गो. नामदेव महाराजांची कोकणी गवळण नाही, आगासुर मारला, बगासुर मारला, सारे आसुर मारून टाकले. एवढंच काम केलं का नाही? सुख देण्याकरिता आलं होतं ना, मग काय केलं? रांगू लागला यशोदेच्या अंगणात, रंगता रंगता उभा राहू लागला, उभा राहता चालू लागला, चालता चालता पळू लागला, मित्रांबरोबर खेळू लागला. सगळे मित्र फार प्रेमाचे आहेत महाराज. पेंद्या, वरद्या, वाकुड्या, श्रुदा, मसुदा, मधुमंगल, मनसुख, बोबड्या, सगळ्या गोपांबरोबर कन्हैया खेळतोय. खेळे कान्हा यमुना तटी सर्वांना. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? अभंग किती चरणांचा आहे? 3 चरण. किती झाले आता? 2. तिसरं राहिलं. कधी होऊ शकतं महाराज ते? काय काळजी करायची का? कधी पण, कोणत्या टायमाला होईल तिसरं? टेन्शन घ्यायचं नाही. कोणत्या टायमाला तिसरं चरण होऊ शकतं. थोड्यावर आलं महाराज. 2 चरण तर झाले ना, आता एकच राहिलं फक्त. घ्यायचं का लगेच? येऊ शकतो लगेच. फक्त कन्हैया तांगणे महाराज नाचतोय, उड्या मारतोय, खेळतोय, बागडतोय आणि गोपिकांना फार प्रेम देतोय, गोपांना फार प्रेम देतो महाराज. आईनं भल्या पहाटे त्याला जागा करायचं, त्याचा शृंगार करायचा. मग त्याला त्यांनी स्वतःच्या हातानं लोणी खाऊ घालायचं. मग त्याने तिरक्या नजरेनं आईकडे पाहायचं. मग या जाऊ का मित्रांमध्ये खेळायला? जा ना बाळा. मग तो खेळायला त्यांनी जायचा. तोंडाला लोणी लागलेलं आहे, हातात लोण्याचा गोळा आहे, सगळ्या गावामध्ये फिरतोय. आणि मोठ्या मोठ्यानं पोरांना हाकाळ, पेद्या, वरद्या, जस काय पोरं बाहेरच होते सगळे. एवढ्या मोठ्यानं आरडाओरडा करायची काय गरज आहे? पोरांना हाक नव्हता मारीत. मग गावातल्या लोकांना जाग करीत होता, मी आलो.
मग सगळ्या लोकांना आवाज जात होता, हा आला. कन्हैया आला म्हणलं की हातातले सगळे कामं टाकायचे, कोणी दरवाजात, कोणी खिडकीत, कोणी ओट्यावर, कोणी गच्चीवर. सगळेजण त्यांनी भगवंताला पाहण्याकरिता आणि हा त्यांनी रस्त्याने चालायचा मस्तपैकी, हातात लोण्याचा गोळा घेऊन, नामामणी हाती लोण्याचा उंडा, गवळणी त्या तोंडा भुलणी, सगळ्या गवळणी त्याच्या मुखारविंदाकडे पाहायच्या. गवळणी त्याच्याकडे पाहता पाहता मनात विचार यायचा, काय छान दिसतो नाही, हा जर आपल्या घरी आला तर किती चांगलं होईल नाही. यशोदेच्या हातचं लोणी खातो, यशोदा किती भाग्यवान आहे, त्यानं आपल्या हातचं सुद्धा लोणी खाल्लं पाहिजे, असा विचार गोपिकांच्या मनात यायचा. ज्या गोपीच्या मनात विचार आला, कन्हैया त्याने आपल्या घरी यावा, तिच्याकडे तिरक्या नजरेने पाहायचं. कारण हा मनगावडा आहे ना महाराज, मनातलं त्याने जाणणार आहे. आपल्या कुठं मनातलं कळतं, त्याला मनातलं कळतं. मनातले मनात बोललेलं सुद्धा देवाला कळतं महाराज. फॅन बंद कर रे. इथं कीर्तना त्यांनी बुवा बोलतो, तो त्यांनी सगळेजण ऐकतात बुवा बोलायला लागल्यावर. तुम्हाला वाटतं फक्त बुवाच बोलतो, तुमचा गैरसमज आहे. फक्त बुवाच नाही बोलत, तुम्ही सगळे पण बोलता. तुमचे तोंड हलत नाही, दात हलत नाही, जीभ हलत नाही, होठ हलत नाही, पण गप्पा मात्र मनातली मनात सगळ्यांच्या चालू आहे. नसलं तर विचारा तुमच्या मनाला, सगळ्यांचं चालू आहे बोलणं. कोण काय म्हणत असेल, कोण काय म्हणत असेल म्हणू परत, मला त्याच्याशी काही नाही. पण प्रत्येक जण काही ना काहीतरी म्हणतं जे महाराज पोटातली पोटात. हे जे मनातले मनात तुमच्या सगळ्यांचे बोलणं आहे ना, मला कळणार नाही, मी सर्वज्ञ नाही म्हणून. पण इथं कीर्तनात देव उभा आहे, तो कन्हैया कीर्तनातच उभा आहे. हे मला कळत नाही, पण त्याला मात्र नक्की कळतं. त्याला सगळ्यांच्या मनातलं कळतं, सगळ्यांच्या मनामधलं त्यांनी कळतं. तो मन गावडा आहे. पण गोपींच्या मनातली मनात चाललं होतं, हा घरी आला तर किती चांगलं होईल, आपल्या हातचं लोणी खाल्लं तर किती चांगलं होईल. तिच्या मनातलं जाणायचं आणि जाणून तिच्या घरामध्ये त्यांनी घुसायचं, फार महत्वाची गोष्ट आहे. पण जायचं कसं, काय निमित्त करून जायचं, बळच कसं जायचं. सगळे गोपाळ पाहिले, गोपाळांचं निमित्त केलं पाहिजे. अशी मरतुकडे सगळे गोपाळ होते. कार्य म्हणजे सगळे मरतुकडे दिसता, खायला नाही का घरी काही तुम्हाला, म्हणजे देवा सगळं डेरीला जातं, दही दूध तूप लोणी. आमच्या घरचे लोक आम्हाला काही ठेवीत, आमच्या डेरीला काही शिल्लक राहत नाही. मग काय करायचं, देव म्हणलं असं का. सगळ्या गावातल्या लोकांना ग्रामसभा घेतली आणि सगळ्या लोकांना समजून सांगितलं, आपल्या पोरांना आधी पोटभर खाऊ द्या, मग बाजाराला घेऊन जा. पण गावातल्या लोकांनी ऐकलं नाही महाराज. मग फक्त गोपाळानं एकत्र केलं, म्हणजे बघा गावातले लोक खायला देत नाहीत, मग आपण काय करायचं, मी तुम्हाला खायला देतो. पुढार पण त्यांनी करून म्हणायला लागला, मी खायला नेतो, याला तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे, आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो रे, पुरे म्हणाल तोपर्यंत खायला देतो, फक्त हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला, कोणी कोणाशी त्यांनी बोलू नका, हळूहळू माझ्याबरोबर चाला. सगळेची सगळे गोपाळ त्यांनी भगवंताच्या बरोबर जाण्याकरिता निघाले. म्हणे कसं जायचंय, काही साहित्य सांगितलं आणायला. म्हणे वसरगाळ केलेली माती आणा, थोडेसे त्यांनी सराटे घेऊन या, थोडे त्यांनी छोटे छोटे दगड घेऊन या. हे सगळं त्यांनी कशा करिता, म्हणे त्यांनी आपण जर घुसलो गोपिकांच्या घरात, ते लोणी खाण्याकरिता गोपी जर आल्या, मग काय करायचं, पळून जाण्याकरिता काही साधन नको का. म्हणून ती माती घ्यायची, त्यांनी बुचकुली भरून त्या गोपीच्या डोळ्यातच टाकायची, धूम ठोकून पळून जायचं. मातीचं नाही जमलं तर सराटी टाकायची, तिच्या पायात काटा घुसला की पंक्चर होईल, जागेवर थांबल, तेवढ्या वेळात आपण पळून जायचं. हे नाही जमलं तर त्यांनी दगड टाकून द्यायचे, त्याच्यातून घसरून पडली म्हणजे तेवढ्या वेळात आपल्याला पळून जाता येईल. असं त्यांनी झालं. रोज चोऱ्या व्हायला लागल्या महाराज. रोज गोकुळामध्ये त्यांनी महाराज चोऱ्या व्हायला लागल्या. सगळ्या गोपींच्या घरात घुसायचं आणि घुसून त्यांनी महाराज दही दूध तूप लोणी खायचं आणि सगळे माठ पालथे घालून ठेवायचे. गोपीने म्हणायचं, पहाती गवळणी तवती पालथी दुधानी, म्हणती नंदाची या पोरे, आजी चोरी केली खरी, नंद राजाचा मुलगा चोरी करतो. कसं काय त्याचं नाव तुम्ही घेता, उगाच कोणाचं नाव कसं घ्यायचं. म्हणे तया विन हे नाशी नवे दुसरे आयशी, त्याच्यासारखा दुसरा असा नाश कोणी करू शकत नाही. मग यशोदेच्या घरी गाणं, यशोदे तुझ्या पोराला काही समजून सांग. म्हणे काय, अगा घरात घुसतो, सगळे त्यांनी माठ मोकळे करतो, पालथे घालून ठेवतो, पोरांना घेऊन येतो, वानरांना खाऊ घालतो, आम्ही गोकुळात राहावं का जावा. फार राग आला त्यांनी महाराज यशोदेला सुद्धा. कन्हैयाला पकडलं, म्हणे सारे लोक गारणे सांगायला येतात आणि तू त्यांनी माझी आबरू घालतोस. कान पकडला कन्हैयाचा, छडी हातात घेतली आणि त्याला समजून सांगते, हे कृष्णा तुला मी ताकीद करीते रे, घरी कोणाच्या जाऊ नको रे, कान्हा तुला मी ताकीद करीते रे, घरी कुणाच्या जाऊ नको रे. लोकांच्या घरी जाऊ नकोस, गवळ्या घरी भाटा उठला, माठ तयाचे फोडू नको रे, रागीट तुझा पिता आनंद मारत याचा खाऊ नको रे. त्याला समजून सांगायचा प्रयत्न केला, पण हे काही समजण्यासारखं आहे का महाराज. त्यानं कोणाचं ऐकायचं आणि मग त्यांनी काय राहिलं खाली, कोणाचं कधीच ऐकलं नाही महाराज. याने बोली करून आणले, बरेच लोक अवतार घेऊन बरेच बोली करून आणले. म्हणजे तो शेष नारायण आहे, त्याला म्हणलं हे बघ आपल्याला धर्म कार्य करायला जायचं, तू चल.
तो म्हणला राम अवतारात आलो होतो, मी लक्ष्मण झालो होतो. राम अवतारात तो शेष लक्ष्मण झाला होता ना. ते म्हणले पण काय झालं, तुला वनवास झाला 14 वर्षाचा आणि तुझ्या मागे मला हिंडावं लागलं. बरोबर, हा बरं, तुला फक्त वनवासच होता. मला माझ्या आईने सांगितलं, हे बघ 14 वर्ष झोपायचं नाही, काही खायचं प्यायचं नाही, खाण्यापिण्याचं जर लक्ष लागलं तर रामाची सेवा कोण करेल. म्हणून आईचे शब्द म्हणून 14 वर्ष त्यांनी जमिनीला पाठ लावली लक्ष्मणाने, आणि 14 वर्ष काही खाल्लं नाही. असं त्यांनी त्याचं सामर्थ्य का बरं हे होतं. तो मेघनाथ होता ना, त्यानं वरदान मागून घेतलं होतं 14 वर्ष निराहार आणि 14 वर्ष न झोपणार असेल त्याच्या हाताने माझा मृत्यू व्हावा. म्हणून लक्ष्मण त्याच्याकरता तसा ठेवला. एवढे कष्ट सहन केले मी तुझ्याकरता, तू राम झाला होतास, तुझ्या बरोबर आलं का फार त्रास होत असतो, आपण येणार नाही. कीर्तनकारांबरोबर लोक जात नाहीत महाराज सहजासहजी, कारण फार प्रवास असतो ना महाराज. एवढा मोठा गुरु 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 नुसतं हिंडत राहायचं, या गावातून त्या गावात, खायला भेटत नाही, झोपायला भेटत नाही, सगळ्या त्यांनी अवमेळच असतो. ते मग पुढच्या टायमाला त्यांनी जर म्हणला ना कीर्तनकार येतो थोडं काम आहे बरं का, पुढच्या टायमाला बघू आता. कायम त्यांनी माणसं बदलीत हिंडावं लागतं. बरोबर कोणी येतच नाही म्हणत, काय फार त्रास असतो. तू राम झालास, मी तुझ्या बरोबर येणार नाही. लक्ष्मण त्यांनी झालो होतं, आता तू परत यायचं म्हणतोस. तू म्हणला असं आहे, त्या टायमाला धाकटा भाऊ झाला होता. आता तू वडील होई बा समर्थ, आता तू थोरला भाऊ होणे, मी तुझी सेवा करेन मी सेवा तुझी बापा. मग त्यांनी तुझी सेवा करेन असं त्याने मला सेवा करीत असते बाई. त्या बलराम दादा दिलं तीर्थयात्रेला पाठवून महाराज. सुभद्रा नावाची बहीण होती कन्हैयाला, ती सुभद्रा त्यांनी महाराज त्या बलरामाला वाटायचं ही दुर्योधनाला द्यावी आणि याला वाटायचं अर्जुनाला द्यावी. तुम्ही ऐकतात ना सर्वजण. याने अर्जुनाला सल्ला दिला, तू संन्यासाचं रूप घेऊन ये. दाढी बिडी जटाबिटा वाढून त्यांनी गण लावून मोठा संन्यासी होऊन आला. कोण? अर्जुन. आणि मग सगळे लोक त्यांनी आले, बाबा आले, पाया पडा लागले. पाया पडायला ते पाया पडलं का त्या तुकांना ओळखू आला नाही अर्जुन आहे म्हणून. आणि तो सगळ्या माहिती, तेरा नाम आहे साहे, तेरे बाप का नाम आहे साहे, असं ते सारे खानदान सांगायचं भारतो. आता त्याचे सारे परिचयाचे अर्जुनाचे ते साऱ्यांची खानदान सांगा. म्हणजे बाबा फार पोहोचलेले आहेत. मग ते फार पोहोचलेले बाबा, त्यांची सेवा करायला पाहिजे. कोणी सेवा करायची म्हणजे आपली सुभद्रा आहे ना, बाबांच्या सेवेला पाठवली, दिली बाबा सेवेला पाठवली, कोणी यानंच पाठवली. आणि हळूच अर्जुनाच्या कानात सांगितलं, बघ सगळे माणसं जिकडे तिकडे गेले की धरण पळून घेऊन जा. यानं पळून न्यायचा सल्ला दिला बहीण, आणि अर्जुनानं पळून नेली महाराज. तू संन्यासी होणे अजनी आणि चोरून आणली माझी बहिणी. चोरून त्यांनी महाराज सुभद्रा नेली. का बरं माहितीये का, फक्त बलरामाचं ऐकायचं नाही म्हणून. आणि हा म्हणतो मी सगळ्यांचं, हे कोणाचं ऐकत नसतंय महाराज. बलरामाचं काहीच ऐकलं नाही त्यानं. पण कोणाचं न ऐकणार हा कन्हैया. यशोदेनं कान पकडला आणि मारायला छडी घेतली, तिचं ऐकणार आहे का महाराज. हा चोऱ्या करायचा त्यांनी बंद होईना. मग काय करायचं. यशोदेला त्यांनी वाईट वाटलं, पण याला मात्र अजून वाईट वाटलं. तुम्हाला याच गोपी मला बोलावतात आणि पुन्हा त्याच गाण्यानं सांगायला येतात. यानं काहीतरी अद्दल घडवली पाहिजे. काय अद्दल घडवायची. मग त्या सगळ्या गोपींचं त्यांनी महाराज पाहायचं. जी गोपी गाणं सांगायला तिच्याच घरात घुसायचं आणि तिची काहीतरी त्यांनी खोडच करायची. घुसला घरामध्ये, भाकरी थापित होती, जळतं लाकूडच काढलं तिच्या चुलीतलं. माझ्या घरी येते काय शहाणपणा करायला, असं घराला लावलं. मला देऊ का पेटून घर देऊ. घर कुठं भारे. ती म्हणे माझं घर पेटून द्यायला लागला. असंच लाकूड धरलं तिच्या तोंडावर. मला देणं तोंडावर, तुझ्या बापाचे हे घर, तुझ्या बापाचे. तुझ्या बापाचं घर आहे का मला, म्हणजे हे शरीर हे पंचमहाभूतांचं आहे, आपल्या बापाचं नाही, त्याच्यातला भाव आहे महाराज. मग गेली लगेच सांगायला, हात पिठाचे भरलेलं त्याचे. यशोदे अगं सांग काय, घरच पेटून द्यायला लागला. तिचं होतं नाही कुठं तर दुसरी धावत आली. यशोदे बाहेर म्हणे काय झालं. माझा हात मोडला बघ. म्हणजे मग हॉस्पिटलला जा, एक्सरे काढ एखादा, त्याला काही प्लास्टर बिस्टर करून घे. काय झालं म्हणे. काय झालं ती ऐक म्हणले आधी. म्हणजे काय, तुझा तो लाडका रात्री आला आमच्या घरी आणि गोठ्यात सगळ्या गायी उभ्या होत्या. त्या सगळ्या गाया त्यांनी गोठ्यातल्या सोडून दिल्या आणि अख्खा कुंभारवाडा त्यांनी कुंभारवाड्यातले सारे गाढवा आणले आणि गायीच्या जागेवर उभे केले. आता गाढवाचा स्वभाव फार चांगला असतो, त्याला बांधायची गरज पडत नाही महाराज. त्याच्या पायाला निसतं असं केलं त्याला वाटतं आपल्याला बांधलं. आपण त्याच्यापेक्षा चांगले आहोत. आपल्याला तर असं सुद्धा करावं लागत नाही. आपण बऱ्याच वर्षाचे तिथंच आहोत, अजिबात जागा सोडित नाही. असं गाढव त्यांनी नेऊन बांधलं. गाढव मी सकाळी धार काढायला गेले आणि गाय म्हणून त्या गाढवाखालीच बादली ठेवली. आता गाढवाचा अजून एक स्वभाव असतो, पिछाडी मारायचा. जीच पिछाडी मारली एका लाथात मी, एका लाथात बादली. दोन्ही 2 दिवसांना माझा हात मोडला, सांग तुझ्या पोराला समजून. आता कोणाकोणाला समजून सांगेल महाराज. एका मागे एक गारणं यायला लागले. म्हणजे म्हातारं दारात झोपलं होतं, दारी निजला होता म्हातारा. आणून ताकाचा डेरा फोडला सैरा, त्यावरी म्हाताऱ्याच्या ढेरीवर डेरा नेऊन फोडला ताकाचा. हा करायला लागलं. म्हातारा तोंडात दात नव्हते. उगं माझं कुकू बळकट म्हणून म्हातारा वाचलं नाही तर काय फार खोड्या करायला लागला. यशोदा म्हणली,
एवढ्या खोड्या केल्या आणि तस्त करून टाकले. 8:30 वाजून गेले. आता किती वेळ खोड्या करशील? आता उद्या जाई वना सगळे घेऊन गोधना गोमातेला घेऊन रानात जा. मग सगळ्या गोपाळांना त्यांनी सांगितलं, अरे तुम्ही सारे गोपाळ गाई घेऊन रानात या. सगळ्या गोपाळांना गोमातेला घेऊन कन्हैया रानात जाऊ लागला. गाई गोपाळ सवंगडे वना सर्वजण वनाच्या दिशेने अशा पद्धतीने जाण्याकरिता निघाले. छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल छोटो सोमेरो मदन गोपाल कारी कारी गैया गोरे गोरे ग्वाल श्याम वरण मेरो मदन गोपाल. वनाला जाऊ लागला. आता वनाला जाताना तरी सुखासुखी जावं की नाही महाराज? जाताना पण खोड्या येताना पण खोड्या. जायला लागलं की लगेच नाकाबंदी करायची. सगळ्या गोपिकांना बाजाराला जाताना त्यांनी अडवायचं महाराज. गोपिकांनी काकुळती यायचं, हे जाऊ दे रे मला जाऊ दे रे मला जाऊ दे मला जाऊ दे रे मला निघून गेला गवळणी थाट कृष्णा अडवू नको मुची वाट उशीर झाला कीर्तन बाजाराला कृष्णा अडवू नकोस रे कन्हैया म्हणून त्यांनी नाकाबंदी करायला लागला. बरं तिकडून त्यांनी गोपी परत आलं की याचा पण घरी यायची वेळ व्हायची. पुन्हा त्यांनी अडवायचं. मग गोपी म्हणायच्या, हे सर 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 बरता नको आरुता येऊ सर 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 बरता नको आरुता येऊ तुझा संग झाला मग मी घरा कैसी जाऊ तुझा संग झाला मग मी घरा कैसी जाऊ. आम्ही बहुजनी तू एकला शारंग पाणी दिससी येथे आम्ही बहुजनी तू एकला शारंग पाणी दिससी येथे. भोवेळ लागत साधू जाजरे भोवेळ लागत साधू जाजरे गोपतीला मगवरी सर 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 बरता नको आरुता येऊ सर 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 बरता नको आरुता येऊ तुझा संग झाला मग मी घरा कैसी जाऊ तुझा संग झाला मग मी घरा कैसी जाऊ. जाताना येताना पुन्हा गोपिकांना त्यांनी मरात छळायचं. सगळ्या गोपिकांना त्रस्त करून टाकायचं. गोपाळांबरोबर दिवसभर उड्या मारायच्या. भरपूर त्यांनी खेळ खेळायचे. अनेक प्रकारचे खेळ कन्हैया गोपाळांबरोबर खेळू लागला. त्या खेळामध्ये सगळे तल्लीन झाले महाराज. हामामा हुतुतू कबड्डी सुरकांड्या रपादपी हे सगळे त्यांनी खेळ पूर्वीचे खेळ होते महाराज. आता तसले राहिले नाहीत खेळ. पण अनेक प्रकारचे खेळ कन्हैया गोपाळांबरोबर त्यांनी खेळला. गोपाळांनाही आनंद दिला गोपिकांनाही आनंद दिला महाराज. त्या गोपिका त्याला नाचायला लावायच्या. ताकाची वाटी हातात घ्यायची आणि कन्हैयाला सांगायचं तुझ्या करताय पाहिजे का म्हणायचं दे. तसं नाही देणार. आधी नाचून दाखव. मग त्या नाचायला लावायचं. ठुमक ठुमक करून नाचायचा. हे कृष्णा नाच रे पाहू दे डोळा नाच रे पाहू दे डोळा कृष्णा नाच रे पाहू दे ताकाच्या वाटी करता त्या गोपाळांच्या गोपिकांच्या समोर नाचत होता. 11 वर्षाचा झाला. एवढा आनंद सर्व लोकांना त्यांनी अशा पद्धतीने प्राप्त झाला. कळलेच नाही झाले किती दिवस बाहेर वास विसरली. आता कोणत्याच प्रकारची अपेक्षा पोटात राहिली नाही. कोणत्याच प्रकारची कामना पोटात राहिली नाही. सगळ्या प्रकारचा काम पोटातला संपून गेला. जीवनमुक्त अवस्था प्राप्त झाली आणि जन्म मरणाची परंपरा संपून गेली. उद्वेगच राहून गेला जाण्या येण्याचा महाराज वर्णन करून विसरू
वेगळा राहिला गाद यावे विसरू कामाचा तुका म्हणे झाला उद्वेग राहिला जावे सगळा अंतकरणातलं काम संपून गेलं आणि आता जन्म मरणाची परंपरा खंडित झाली. कशामुळे झाली असेल? कृष्णाची या सुखे कृष्णाचं सुख सर्वांना प्राप्त झालं म्हणून. पण सगळ्या गोपाळांना गोपिकांना गोमातेला वृक्षांना पक्ष्यांना त्या व्रजभूमीला त्या पाण्याला त्या डोंगराला त्यांनी मला सर्वांना कृष्णाचं सुख प्राप्त झालं आणि जाण्या येण्याचा उद्वेग त्यांनी राहून गेला. अशी दिव्य अवस्था त्यांनी प्राप्त झाली. अनेक प्रकारचे खेळ खेळून सर्व गोपाळ दमले. फार भूक लागली देवा काहीतरी खायला दे. खडकावर जाऊन बसला. कमलाकार सर्व गोपाळांना त्यांनी बसवलं. सर्वांच्या शुदर एकत्र करून काला करायचे. पानांचं द्रोण केलं. त्या द्रोणामध्ये सर्वांच्या शुदर एकत्र केल्या काला केला आणि सगळ्या गोपाळांना स्वतःच्या हाताने कन्हैया भरू लागला. भागवतकर त्याचं वर्णन करून सांगतात. हरी विव्रत वेणुम जठर पटयो शृंग वेत्रेच कक्षे वामे पालो मश्रुण कौलम तत्फलान निंगुलेषु तिष्ठन् मध्ये स्वपरिस्वर धोहासये नर्व विस्वै स्वर्गे लोके मिष्यति बभुजे यज्ञ भुक् बालके गोपाल कृष्ण भगवान की भगवंतानं काला केला. सर्व गोपाळ संतुष्ट झाले. हा प्रसंग इथपर्यंत सांगायचा असतो. आपण त्या मुद्द्यापर्यंत आलेलो आहोत. काला दोघांमध्ये होत असतो. देवानी भक्तांमध्ये कीर्तनामध्ये देव उभाच असतो. भक्तांची आवश्यकता असते. कोण्या भक्तांबरोबर भगवान काला करतो म्हणे निक्या वैष्णवांबरोबर करतो. आणि निके वैष्णव जर कोण असतील तर ते ज्ञानोबर आहेत तुकोबर आहेत. मोठ्या प्रेमाने त्यांचं चिंतन करून पुढील प्रसंग पाहूया. हे ज्ञानेश्वर